महिन्यांनी रिझल्ट आहेत ते पण आम्हाला कळतील. ते कळण्यासाठी ते कळणं सोयीस्कर आम्हाला पडेल. राईट. ओके. येस. सो मॅडम, तुम्हाला काय वाटतं की ही जी टेस्ट आपली झाली ही बाकीच्या पालकांना पण तुम्ही रेकमेंड कराल का की करणं गरजेचं आहे? तर सांगते की सर्व पालकांनी PMI टेस्ट आपल्या मुलांची करून घ्यावी. येस. ओके ओके. सो अपूर्वा, आता आपण ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या तू फॉलो कर, कॅरी कर. ओके. आणि तुला काही गरज लागली तर पॅशन टीम आहेच. सो यू कॅन कॉल अस एनी टाईम. तर तुझ्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. येस. थँक्यू. थँक्यू. तर टीचर डेव्हलपमेंट प्रोग्राम कंडक्ट करण्यापाठीमागचं कारण आपलं असं आहे की बऱ्याच वेळा टीचर काय होतं की फक्त रुटीनची कामं करत असतात. तर त्यामुळे इथे शिकवायचं कसं हे आपण शिकवत नाही, पण तुमचा माइंडसेट नेमका मी संजय दळवी, ही माझी मिसेस संगीता दळवी, ही मुलगी साक्षी दळवी आणि ती लहान मुलगी संजना दळवी. त्याच्यात DMILT जे मी रिव्ह्यू केले त्याचे खूप पॉझिटिव्ह रिझल्ट. फोकस का आहे, काय होतं, पुढे फ्युचरमध्ये काय करू शकते, ते ॲनालिसिस त्यांनी एकदम परफेक्ट सांगितलेलं आहे. पण पटलं मला. ओके. तुम्हाला वाटते सर याचा फायदा होईल तुमच्या मुलींना? नक्कीच होईल, कारण त्यांनी जे क्लिअर केलं आहे हां. फ्युचर त्यांच्या माइंडच्या बारे, त्यांचे जे आहे करिअरचं वगैरे बरोबर. त्याचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे काय पॉईंट्स आहेत ते त्यांनी सर्व क्लिअर केले. राईट 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 राईट. मॅम, तुम्हाला कसं वाटलं काउन्सिलिंग? हां. माझ्या घरात बघितले आहेत, म्हणजे खरंच आले. राईट राईट राईट. जर त्याने फॉलो केले जे इम्प्लिमेंट केले तर त्या पुढे जाऊ शकतात. राईट राईट. तुम्हाला वाटते याचा तुमच्या मुलींना फायदा होईल? हो, नक्की. ओके ओके. अच्छा, कसं वाटलं साक्षी तुला ओव्हरऑल आपलं काउन्सिलिंग कसं वाटलं? चांगलं होतं आणि ज्या गोष्टी मला करायच्या आहेत त्या मी ट्राय करेन, ओके लेवलच देईन आणि जेवढे तुम्ही सोल्युशन सांगितले ते मी करायचा प्रयत्न करेन. ओके ओके. संजना, तुला कसं वाटलं बाळा? खूप छान होतं. ओके. अजून क्लॅरिटी आली तुला तुझ्या करिअरबद्दल? 10वी नंतर काय नेमकं करायचं त्याची? इम्प्लिमेंट करून चेंज स्वतःच आणायचं. राईट 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 राईट. ओके. सो जसं आपण सांगितलं ज्या गोष्टी आपल्यामध्ये वीक आहे त्याचं किती वेळा प्रॅक्टिस करायची? 5 वेळा. ओके. अच्छा, तुला काय वाटतंय साक्षी की ही जी टेस्ट आहे सगळ्यांनी केली पाहिजे का? सगळ्यांनी केली पाहिजे. का केली पाहिजे? बिकॉज त्यांना एक क्लिअरिटी, जे लोक हां. जास्त कन्फ्यूज असतात हां. त्यामध्ये हां. ॲटलिस्ट त्यांना एक प्रॉपर गायडन्स भेटेल जे करू बरोबर. शकतील पुढे. राईट राईट. तुला काय वाटतं संजना, केली पाहिजे काही? का? सगळ्यांनी जसं ताई बोलली की सगळ्यांना गायडन्स आणि भेटेल. हां हां हां. ओके ओके. मॅडम, तुम्हाला काय वाटतंय, केली पाहिजे काही टेस्ट? ओके. का केली पाहिजे मॅम? आपलं म्हणजे असं की आधी आपल्याला काहीच माहिती नसतं की बरोबर. म्हणजे काय करायचं काय नाही करायचं, काय नाही, मुलींना कुठे टाकायचं, कुठल्या साईडला घालायचं, आपल्याला काहीच आयडिया नसते. पण हे बरोबर. केल्यामुळे आता आपल्याला सगळं कळलंय, क्लिअर राईट झालं. राईट राईट राईट. ह्या साईडला आपली मुलगी गेली तर करिअर करू शकते. बरोबर 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 म्हणजे बरोबर. गोंधळ होणार नाही. राईट 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 राईट. अच्छा साक्षी, आपण ना तुला करिअरबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत ज्या तुला इम्प्रूव्हमेंट करायला सांगितल्या, तर ते करशील ना? हो. हे नक्की? हो. ओके. संजना, तू? हो, नक्कीच. सो वाटते तुम्हाला याच्यातून तुमच्या फॅमिलीला फायदा होईल? नक्कीच होईल ना, कारण जर त्याच्यामध्ये प्लस मायनस पॉईंट सर्व समजले त्या हिशोबाने ते पुढे हां हां. ते कमी करता येईल. पुढे त्याचे जे प्लस पॉईंट आहे ते पुढे तर त्याला इम्प्रूव्हमेंट केली तर त्याचा त्यांनाच फायदा आहे. बरोबर बरोबर निगेटिव्ह पॉईंट्स आहे ते कमी केले तर त्यांच्या बेनिफिट, त्यांचा जर स्वभाव बदलेल, पुढे करिअरमध्ये पुढे समाजात वावरताना पण त्याचा फायदा होईल. बरोबर 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 बरोबर. राईट राईट.
चालेल, हरकत नाही आहे. सो ऑलरेडी काउन्सिलिंग तुम्हाला झालेली आहे आणि सगळ्या गोष्टी रेकॉर्डिंगमध्ये आहेच. तर त्या रेकॉर्डिंग तुम्ही ऐकत राहा आणि काय हेल्प लागली तर विवेक सर आहेत, मी आहे, आमची टीम आहे, नक्की मला कॉन्टॅक्ट करू शकता. नक्कीच. सो तुमच्या पुढच्या जर्नीसाठी खूप खूप शुभेच्छा. आभार. थँक्यू. मॅम. हेलो, मेरा नाम अनिता बोस है. अभी मेरा लड़का आदित्य बोस. हम लोग ने रिसेंटली अभी DMI टेस्ट कराया है. धनश्री मैडम से हमारा इंट्रोड्यूस हुआ उसके बाद, और ये टेस्ट करने के बाद हमको काफ़ी कुछ अपने बारे में जानकारी मिली है, जिसमें कि क्या हमारे वीकनेस है, क्या हमारा स्ट्रॉन्ग पॉइंट्स है, वो हैंड के थ्रू हमको मालूम पड़ा है. मेरे बेटे का भी कराया है, इसके भी बहुत अच्छे अच्छे पॉइंट्स भी मिले हैं. जहाँ पे इम्प्रूवमेंट करना है वो भी मिला है, और हम लोग को ये टेस्ट करके काफ़ी अच्छा लगा. ऐसा लगता है कि हम लोग अपने फील्ड में इम्प्रूवमेंट कर वीकनेस को इम्प्रूव करेंगे तो अच्छा काम कर सकते हैं फ्यूचर में. राइट. और, जो भी है हमको ये जो अपॉर्चुनिटी मिली है ये काफ़ी फ्रूटफुल हुआ हमारे लिए. और ये टेस्ट एक्चुअली सबको कराना चाहिए, तो आप लोग भी कराएं तो आपको भी अच्छा रिजल्ट मिलेगा. ओके. आपको लगता है मैम इससे आपको बेनिफिट होगा और आदित्य को बेनिफिट होगा? हाँ, मैं चाहती, जो मैंने टेस्ट कराया जिसके बारे में मैंने सुना था उसके हिसाब से तो हमको बेनिफिट हुआ है, और आगे भी हम लोग जो हमारे वीक पॉइंट है उनको इम्प्रूव करेंगे तो बेनिफिट ज़रूर होगा. ओके. आदित्य, क्या लग रहा है आपको, जो आपको बताया काउंसलिंग में, वो सारी चीज़ें समझ में आई आपको? यस सर. एंड किस जगह पे इम्प्रूवमेंट बरोबर. और कहाँ पर मुझे वर्क करने जाना है, राइट, राइट. क्या है, और देखना कि फ्यूचर मेरा अच्छा प्रोग्रेस करे. राइट, राइट. सारी चीज़ें आपको एक्यूरेटली पता चली? यस सर. Okay. इट वाज प्रीटी मच एक्यूरेट एंड आई थिंक आई कैन डू बेटर इन माय. ओके. सो आपको लगता है कि इससे बेनिफिट होगा आपको? यस सर. इट्स बेनिफिट ऑन एवरीवन हु इज डूइंग DMIT टेस्ट. ओके. आपको लगता है आदित्य इससे लोगों को टेस्ट करना चाहिए? They should definitely try it out and they can find out their weaknesses and their strength points. ओके. ओके. मैम, आपको क्या लगता है कि ये करना चाहिए लोगों ने? हाँ, मैंने जैसे आपको बताया कि ये करना चाहिए. हम्म. जितना जल्दी करें उतना अच्छा है, कि आपको इम्प्रूवमेंट करने का जल्दी चांस मिलेगा और उससे आप लाइफ में बेटर कर सकते हैं. ओके. ओके. ठीक आहे. थँक्यू. नमस्कार, माझे नाव मुकुंद चौगुले. मी सांगली या ठिकाणी DMIT टेस्टसाठी भाग्यश्री मॅडमच्या घरी आलो होतो. त्या ठिकाणी माझ्या मुलाची अथर्व चौगुलेची DMIT टेस्ट झाली. तर त्यासाठी कन्सल्टिंग आम्हाला राज ठाकरे सरांनी दिलेलं आहे. फार छान अनुभव आला मला. आणि आमच्या ज्या मुलाच्या बाबतीतल्या फ्युचरचं नियोजन करायचं होतं त्यासाठी आम्हाला राज सरांनी फार छान पद्धतीने गाईड केलं. ओके. मॅम, तुमचा कसा होता एक्सपिरियन्स? एक्सपिरियन्स चांगला वाटला. म्हणजे आमच्या मुलातले गुण काय आहेत हे आम्हाला कळालं. ओके. त्यानुसार त्याचं फ्युचरचं म्हणजे शिक्षणाचं वगैरे प्लॅनिंग आम्हाला करता येईल. म्हणजे कुठल्या क्षेत्रात त्याला आवड आहे बरोबर. ते कळालं. त्यामुळे त्या क्षेत्रात करिअर त्यासाठी निवडता येईल. बरोबर. म्हणजे त्या दृष्टीने त्याचा अभ्यास करून घेता येईल. ओके. ओके. सर, तुम्हाला पटल्या गोष्टी ज्या रिपोर्ट्समध्ये होत्या त्याची ॲक्युरेसी? हो. ओके. वाटतंय तुम्हाला अथर्वला फायदा होईल? हो, फायदा होईल त्याला. ओके. अथर्व मित्र, तुला कसं वाटलं ओव्हरऑल? ओके. सो काय काय कळालं तुला या रिपोर्ट्समधून? मला कळालं ते मला अभ्यास कुठं होईल, कुठल्या क्षेत्रामध्ये चांगलं होईल बरोबर ते कळालं. ओके. अजून बाकीचं म्हणजे बाकी सगळं मला कुठे इम्प्रूव्हमेंट करावं लागेल. राईट. आणि कुठं माझी विकनेस आहे, कुठं तिथं हे द्यायला लागेल, बाहेर द्यायला लागेल. राईट. राईट. तर तुझ्या स्ट्रेंथ आणि विकनेस कळायला तुला. ओके. काय वाटतं तुला याचा फायदा होईल का? हो. अच्छा. काय काय होऊ शकतो फायदा तुला? अभ्यासामध्ये इम्प्रूव्हमेंट होऊ शकतं. ओके.
पुढं काय गोष्टी म्हणजे हां सांगते. ओके, म्हणजे पुढे काय ज्या गोष्टी आपल्याला डिसिजन घ्यायचं त्यासाठी ओके. तुला वाटतं अथर्व ही टेस्ट बाकीच्यांनी केली पाहिजे? हो. अच्छा, का केली पाहिजे? काय वाटतं? म्हणजे काय फायदा होईल त्यांना ही टेस्ट केल्यावर? म्हणजे त्यांना पण गोष्ट कळायला पाहिजे ना आपल्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट व्हायला पाहिजे. बरोबर बरोबर. जसं आज तुला कळालं तुझ्याबद्दल, राईट. सर काय वाटतं सर, ही टेस्ट लोकांनी केली पाहिजे का? हो, करायला पाहिजे, कारण त्याशिवाय आपल्या विकनेसेस आपण त्याच्यावरती कधी लक्ष देत नाही. बरोबर बरोबर. आणि विकनेसेस करण्यासाठी सायंटिफिक जी टेस्ट आहे राईट. ती आपल्याला सर करून देतात. बरोबर. त्यासाठीची कन्सल्टन्सी सर आपल्याला देतात. राईट राईट राईट. विकनेस तुमचे काय आहेत आणि त्यातनं कशा पद्धतीने तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता. बरोबर बरोबर. सर चांगल्या पद्धतीने सांगतात. राईट. मॅम तुम्हाला वाटतं ही टेस्ट पालकांनी केली पाहिजे? हो, केली पाहिजे. का केली पाहिजे? आपल्या म्हणजे पाल्याचं हां. जे ड्रॉबॅक किंवा काही गुण असतील ते कळतात. राईट राईट किंवा राईट. जे ड्रॉबॅक आहे ते समजावून घेतलं म्हणजे ते कसे त्याचं निवारण करता येईल. बरोबर. म्हणजे ते निवारण आपल्या पाल्यातून करून घेता येते. राईट 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 राईट. ग्रेट. आणि जे गुण आहेत त्यामध्ये आपण त्यांना म्हणजे पुढे जाऊन जाता येतील असं. बरोबर बरोबर बरोबर. अथर्व तुला आपण काही गोष्टी इम्प्रूव्ह करायला सांगितल्या त्या करशील ना? हो. जसं की आपण कम्युनिकेशनवरती काम करायला सांगितलंय, राईट. आणि जिथे आपण वीक आहोत तिथे आपल्याला किती टाइम्स मेहनत करायची? 5 times. 5 टाइम्स. सो या बाकीच्या गोष्टींवरती काम करशील ना ज्या सांगितल्यात इम्प्रूव्हमेंटच्या? हो. ओके. तर काही टूल्स आहेत सर आणि ते टूल्स आपण तुम्हाला देऊ. ते आता नाही देणार, म्हणजे काही दिवसानंतर देऊ. त्या वापरायला सुरुवात करा आणि त्याच्यातून तुम्हाला अथर्वमध्ये थोडेसे परिवर्तन दिसायला सुरुवात होतील. ते फक्त टूल्स 2 महिने तुम्हाला वापरायचे आहेत. ते वापरा, तुम्हाला रिझल्ट दिसतील. आणि काय लागली हेल्प तर आम्ही आहोतच, भाग्यश्री मॅडम आहे, मला कॉल करू शकता. ओके, थँक्यू. अशोक आणि आज आम्हाला आणि तो ओके. सो ओव्हरऑल तुम्हाला सर कसं वाटलं काउन्सिलिंग? एकदम वाटतं तुम्हाला याच्याने तुम्हाला तुमच्या विवेकला फायदा होईल? ओके. तर तुम्हाला कसं वाटलं? मला पण चांगलं वाटलं. त्याच्यात त्याची त्यांनी ऐकलं की सगळं तो फॉलो करील हे पण माझे. ओके. म्हणजे जे मुद्दे आपण जे सांगितले ते तुम्हाला पटले का? हो ओके. याच्याने वाटते त्याला फायदा होईल भविष्यात त्याला काउन्सिलिंग करून? हो खायला मिळेल. ओके. विवेक तुला काय वाटतं बाळा, तुला फायदा होईल का याचा? हो. काय काय करायला सांगितलं आपण? म्हणजे बाहेरचं खायचं नाही. बरोबर परत हुशार बरोबर. अरे वा. अजून? क्लास म्हणजे वक्तृत्व स्पर्धेचं स्पर्धा लावायचे, म्हणजे क्लास लावायचे त्याचे. बरोबर. परत गाण्याचे म्हणजे क्लास म्युझिकचे. बरोबर बरोबर. राईट. स्पोर्ट्सचे, राईट. हे आपण सांगितलेत ना. आणि जी गोष्ट आपल्याला जमत नाही ती किती वेळा करायची? 5 वेळा. म्हणजे जिथे आपण वीक आहोत ती गोष्ट काय करायची? 5 वेळा करायची. आणि ती आपण काय करायची? रिकॉलिंग आणि आठवते ना 3 वेळा रिपीट करायची. तर ती प्रोसेस वापरली तर आपले रिझल्ट बदलतील. मग करणार ना फॉलो ते? ओके. सर काय वाटतं सर तुम्हाला की ही टेस्ट बाकीच्यांनी केली पाहिजे का? हो, 100% केली पाहिजे. का केली पाहिजे? उद्याच्या भविष्यासाठी आपल्याला त्याच्यातून आजच माहिती होणार आहे. ओके. आपण काय करू शकतो उद्या आपल्या मुलांसाठी किंवा आपला मुलगा काय करू शकतो. बरोबर बरोबर बरोबर. राईट राईट राईट. मॅडम तुम्हाला काय वाटतंय केली पाहिजे का पालकांनी? हो केलीच पाहिजे. का केली पाहिजे? उद्याचं भविष्य आज जर कळत असेल तर ती करायलाच पाहिजे ना. बरोबर बरोबर. राईट.
सो आता आता आपली काउन्सिलिंग झाले ना, तर काही टूल्स आहेत ते सर तुम्हाला देतील, तनपुरे सर. त्यानंतर फक्त तुम्ही फॉलो करा आणि काय मदत लागली तर तसं तुम्ही त्यांना पण विचारा किंवा मला फोन केला तरी चालेल. ओके. सो चला, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. हॅलो एव्हरीवन, मी माझं नाव सिमरन सावंत आहे. मी मुंबई मलाडमध्ये राहते आणि मी रिसेंटली पॅशन कन्सल्टिंग करून DMIT टेस्ट करवलं आणि मी HR इंडस्ट्रीमध्ये काम करते आणि मला एक पुढे काउन्सिलिंग करायचं होतं की करिअरमध्ये पुढे काय करायचं आहे ते. तर विथ सिद्धेश सर's हेल्प मी सगळं म्हणजे क्लिअर व्ह्यू मला समजलं की आता मला पुढे काय करायचं आहे, व्हॉट आर माय ॲव्हरेज अँड हाय पॉईंट, हाऊ शुड आय वर्क ऑन माय वीक पॉईंट्स, एव्हरीथिंग. सो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. Hello everyone, my name is Devan Sawant and I am It's okay. पुढे मला कसं करिअर करायचं, Okay. काय हां. करायचं, guidance Hello मला everyone, my name is Devan Sawant. Yes. I am studying in 9th standard. Currently now I am did counseling from Passion Consultancy and मला पुढचं करिअर कसं चूज करायचं ते पण सगळं कळलं आता. आधी प्रॉब्लेम्स होते करिअर चुजिंगसाठी, आता ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. थँक्यू. ओके. तर मी तुम्हाला सगळ्यांना हे सजेस्ट करेन की जसं मी माझ्या प्रोफेशनल, पर्सनल आणि बाकी सगळ्या गोष्टीसाठी विथ हेल्प मला मिळाली DMIT टेस्टने, तर तुम्ही पण हे एकदा टेस्ट आयुष्यात एकदाच करायचं आहे, एकदा करून घ्या आणि बघा तुमच्या लाईफमध्ये खूप चांगले चेंजेस येतील. थँक्यू. माझं नाव मनीषा रोशन सावरे. आज मी इकडे DMIT टेस्टसाठी माझ्या मुलाला घेऊन आलेली. माझ्या मुलाचं नाव विनीत रोशन सहारे. मला DMIT टेस्ट राजश्री फाटक ताई त्यांच्याकडनं समजलं, मग त्यांच्याकडनं मी DMIT टेस्ट करून घेतली आणि सगळं त्यांनी समजून सांगितलं कसं काय गाईड. राज सर, आवाज येतोय माझा? हा सर, येतोय आवाज. ओके ओके, थँक्यू. ओके मित्रांनो, माझा आवाज क्लिअर आहे आणि मी दिसतोय का व्यवस्थित तुम्हाला? हो 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 सर. ओके ओके ओके, चला धन्यवाद. चला. सो नमस्कार मित्रांनो, माझं नाव पॅशन ट्रेनर सिद्धेश परब आणि मी गेले 14 वर्ष ट्रेनिंग आणि काउन्सिलिंग फील्डमध्ये कार्यरत आहे आणि गेले 5 वर्ष म्हणजे पॅशनच्या सुरुवातीपासूनच मी पॅशन सोबत कार्यरत आहे. तर आजच्या या चांगल्या संधीच्या ह्या वेबिनारमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं पॅशन ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस तर्फे सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, सर्वप्रथम तर सगळ्यांना धन्यवाद की तुम्ही वेळात वेळ काढून हा वेबिनार पाहण्यासाठी, ही संधी अनुभवण्यासाठी आलेला आहात. आणि हा वेबिनार हे जे काय आपण 1-1.5 तास गप्पा मारणार आहोत, तर शेवटी नक्कीच तुम्हाला रिग्रेट होणार नाही. तुम्हाला छानच वाटेल की ह्या वेबिनारला मी हजेरी लावली आणि तुम्हाला एक छान बऱ्यापैकी संधीची माहिती मिळेल. आता ती संधी घ्यायची की नाही घ्यायची हे बट ऑब्वियस तुमच्यावर डिपेंड आहे. पण तुम्हाला मध्ये काही प्रश्न वाटला तर मी आधीच आपण नोट केल्याप्रमाणे थोडंसं तुम्ही डायरी आणि पेन घेऊन बसलेलाच असाल आय होप. जर नसाल तर तुम्ही घेऊन बसा, जेणेकरून मध्ये काही प्रश्न आला तुमच्या डोक्यामध्ये, काही प्रश्न विचारावासा वाटला, काही शंका वाटली तर तुम्ही तो लिहून ठेवा आणि तो तुम्ही माझ्याशी वेबिनार संपल्यावर आपण जे थोडा वेळ जो घेणार आहोत प्रश्न उत्तरांसाठी, चालेल का? ओके. सो जर कोणाला बोलता येत नसेल आणि बोलायला माईक ऑन करून थोडा वेळ लागतो, सो त्याच्यामुळे तुम्ही चॅट बॉक्समध्ये प्लीज टाईप करत राहा, जेणेकरून मला कळत राहील की तुम्ही माझ्यासोबत आहात. तर मला कळेल का की कुठून कुठून लोक जॉईन आहेत आणि ह्या संधीचा लाभ घेत आहात तुम्ही? नवी मुंबई, पनवेल. ओके.
तर बरीच मंडळी अजूनही जॉईन होत आहेत, मे बी कामावरून आलेली असावी. चला, कुठून कुठून आहात तुम्ही, काही सांगू शकाल? अच्छा, कल्याणवरून आहात. चौधरी कल्याण, पूर्वा चौधरी मॅम कल्याणवरून आहात. स्वागत आहे पूर्वा मॅम. चला, कल्याणवरून आहे, पनवेलवरून आहे, नवी मुंबई, ठाणे, मुंबई. मला थोडासा आढावा मिळाला होता कार्यक्रमाच्या आधी की आज काही लोक, अरे बापरे, चला कोल्हापूरचे मंडळी आलेले आहेत या ठिकाणी. चला चला, छान. दिग्विजय सर नमस्कार, कोल्हापूरवरून स्वागत आहे तुमचं. नमस्कार सर. काही मंडळी आज आपल्याला अलिबाग, पुणे आणि नगरवरून देखील जॉईन होणार होती. थोडासा मला आढावा मिळाला होता, सो नक्कीच ती मंडळी सुद्धा असतील. पण मुंबई आणि थोडंसं उपनगर किंवा कुठल्याही सिटीमध्ये जर थोडंसं सोडलं ना, तर आपण इंटरनेटच्या गोंधळामुळे, थोडंसं रेंज प्रॉब्लेममुळे टाईप करता येत नाही किंवा व्हिडिओ ऑन करता येत नाही. मी समजू शकतो, हरकत नाही. पण जसं जमेल तसं टाईप करत राहा, जेणेकरून मला कळेल की तुम्ही माझ्या सोबत आहात. ओके, चला. दुसरा विषय असा तुम्हाला सांगायचा की मित्रांनो, आज DMIT काय आहे हे आपण पाहणार नाही आहोत. ओके, या क्षेत्रामध्ये आपला हा जो ABP जो मॉडेल आहे, ही संधी काय आहे नेमकी, याबद्दल आपण बोलणार आहोत. आणि आय होप की इथे बसलेल्या बऱ्यापैकी लोकांची DMIT टेस्ट झाली असावी, आयदर ऑर प्रेझेंटेशन तरी झालं असावं. एम आय राईट? कोणी असं आहे का की ज्याला DMIT बद्दल काही कल्पनाच नाहीये, ज्याला काही माहीतच नाही की DMIT काय आहे, असं कोणी आहे का? तर प्लीज कृपया मला सांगा तसं. जर कोणी असेल तर मी थोडंसं त्याबद्दल एक्सप्लेन करतो, म्हणजे आपल्याला पुढे जायला सोपं. कोणी आहे का असं की अजिबातच आयडिया नाहीये DMIT बद्दल? चला, ओके. म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, थोडंफार ऐकलं आहे कुठून तरी, काही ना काही माहिती आहे. ओके, आकाश गायकवाड सर म्हणतायत. ओके ओके सर, ठीक आहे, हरकत नाही. मी थोडक्यात माहिती देतो आकाश सर. ओके, रश्मी मॅम, येस, मी थोडक्यात सांगणारच आहे. ओके, अजून कोणी? चलो चलो, ठीक आहे, ओके. चला, सो मित्रांनो, असंच चॅट करत राहा, मला समजेल तुम्ही माझ्या सोबत आहात आणि तुम्हाला ऐकू येते, मी दिसतोय की नाही मला कळत राहील. ओके, चलो. स्क्रीन शेअर होते तुम्हाला सर्वांना? ओके ओके, चलिए, चलो, थँक यू. ओके, सो मित्रांनो, पॅशन ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मध्ये आपल्याकडे 3 बिझनेस मॉडेल आहेत. त्याच्यापैकी आज ABP बिझनेस जो मॉडेल आहे, ऍफिलिएट बिझनेस पार्टनर, हा नेमका काय आहे याबद्दल आपण समजून घेणार आहोत. ही संधी काय आहे हे आपण समजून घेणार आहोत. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगतो की जो काही तुम्ही 1-1.5 तास देणार आहात पुढचा, हा नक्कीच तुम्ही ठरवलात तर तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरू शकतो, अशी एक संधी तुमच्या आयुष्यामध्ये येऊ ठेपली आहे. ती घ्यायची, कशी ग्रॅब करायची, हे टोटली डिपेंड अप टू यू मित्रांनो. आणि नक्की सांगतो, शेवटपर्यंत जो माझ्यासोबत राहील, जो आमच्या टीम सोबत राहील, त्यांच्यासाठी खास आम्ही आज एक ऑफर आणलेली आहे. आपल्याला माहिती आहे पुढच्या महिन्यातच गणपती बाप्पा येत आहेत, तर सगळ्यांच्याच खिशात थोडी लक्ष्मी यावी, सगळ्यांच्याच अकाउंटमध्ये यावं, अशी आमची देखील इच्छा आहे. तर त्याच्यासाठी आम्ही एक ऑफर आणली आहे. शेवटपर्यंत तुम्हाला फक्त आमच्यासोबत राहायचं आहे, हे मी तुम्हाला आधीच क्लिअर करतो. चला, जाऊया आपण पुढे. ज्या ऑर्गनायझेशन कडून तुम्ही हा वेबिनार पाहायला आलात, त्याच्याबद्दल थोडंसं सांगतो. कंपनीचं नाव आहे पॅशन ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. आम्ही सुरुवात केली 1 मे 2019 ला, म्हणजे आता आम्हाला 5 वर्ष पूर्ण झालेली आहेत, साधारणतः 5.5 वर्ष झाली. आतापर्यंत आमचं जे नाव आहे कंपनीचं, तेच आमचं काम आहे, लोकांचं पॅशन शोधून देणे. आणि मला सांगायला आनंद होईल की महाराष्ट्रभरात आतापर्यंत आपण 12,000हून अधिक लोकांचं पॅशन शोधून दिलेलं आहे मित्रांनो. आता हे कसं काय हे आपण पुढे पाहणारच आहोत. आतापर्यंत महाराष्ट्रभरामध्ये, आणि आता सध्या नुकतीच आपण गुजरातला सुरुवात केली, वडोदऱ्यामध्ये, तर तिथे आपल्या टोटल 60 फ्रँचायझी आहेत. 60+ फ्रँचायझी आहेत, ज्यांच्या मदतीने, ज्यांच्या हेल्पने आपण हे सगळं गोष्टी करत आहोत. आणि आतापर्यंत लाखो लोकांनी आपल्या वेबिनार, सेमिनार, ट्रेनिंगचा फायदा घेतलेला आहे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये नक्कीच काही ना काही बदल घडवलेला
आहे. ओके, सो ह्या महाराष्ट्रभरातल्या सगळ्या ठिकाणी आपण आहोत, जसं की मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, संभाजीनगर, सांगली, वर्धा आणि आता वडोदरा, गुजरातमध्ये देखील आपण उडी घेतलेली आहे मित्रांनो. सो महाराष्ट्रासोबतच आपण आता गुजरातमध्ये सुद्धा एंटर केलेलं आहे, सुरुवात झालेली आहे. कुठपर्यंत आणि काय, तर आपल्याला माहिती आहे की आपण ज्या ब्रँड सोबत काम करणार आहोत त्याच्याबद्दल आपल्याला बऱ्यापैकी माहिती असायला हवी. तर ज्या गोष्टीबद्दल आपण माहिती घ्यायला आलो, DMIT, त्या DMIT काउन्सिलिंग मध्ये सध्या महाराष्ट्रामध्ये लीडला असलेल्या ऑर्गनायझेशनचा वेबिनार तुम्ही अटेंड करता. आणि मी खात्रीनिशी सांगू शकतो, आता तुम्ही म्हणाल याचे पॅरामीटर काय सर, नक्कीच तुम्हाला पुढे जाऊन कळतील. ओके, सो अफोर्डेबल प्राइसला, खिशाला परवडेल, सामान्य माणसाच्या खिशाला परवडेल अशा अफोर्डेबल प्राइस मध्ये आपण आपले सर्व्हिसेस देत आहोत. काही टूल्स आणि ऍक्टिव्हिटीजद्वारे आपण समजावून सांगत आहोत आपल्या गोष्टी. फक्त सांगितलं झालं असं नाहीये, बरेच काही गोष्टी आपण पुढे देत आहोत. गुगलवर गेलात आणि आपल्या कंपनीचं नाव लिहिलं, रिव्ह्यू मध्ये गेलात, आजकाल तुम्हाला माहिती आहे आपण स्विगी, झोमॅटो किंवा अमेझॉन वरून पण जे मागवतो ते रेटिंग बघून मागवतो मित्रांनो. सो इथे जर गेलात गुगलवर तर A to Z, मी काय म्हणतोय लक्षात घ्या, A to Z जेवढे रिव्ह्यू, जेवढे रेटिंग्स आहेत ते सगळेच्या सगळे 5 स्टार आहेत. आणि आपलं युट्यूब चॅनल आहे पॅशन कंपनीच्याच नावाने, तिथे तुम्ही जाल तर महाराष्ट्रभरातल्या केस स्टडीज आपल्याकडे आहेत की मी माझी DMIT टेस्ट केली किंवा मी माझी काउन्सिलिंग पॅशन कडून करून घेतली आणि माझा काय फायदा झाला, मी माझ्या मुलांची तपासणी करून घेतली, माझा काय फायदा झाला, मला काय कळलं, याबद्दलची सगळी माहिती पालकांनी स्वतः दिलेली आहे. आणि मला सांगायला आवडेल तुम्हाला मित्रांनो, यातला एकही व्हिडिओ हा एडिट केलेला नाही. हे सगळे रॉ व्हिडिओ आहेत, जिथे जो व्यक्ती राहतो त्यांच्या घरामध्ये आपण ते तिथे व्हिडिओ शूट केलेले आहे. ओके, सो हे जाऊन तुम्ही नक्कीच व्हिजिट करा, बघा. आपला कार्यक्रम संपल्यावर आपल्या ग्रुपमध्ये लिंकची एक लिस्ट येईलच, त्याला तुम्ही नक्की जाऊन व्हिजिट करा. ह्या आपल्या सर्व्हिसेस आहेत पर्सनल अँड प्रोफेशनल काउन्सिलिंग, म्हणजे जिथे स्वतःला लोकांना स्वतःबद्दल प्रश्न पडतात की माझं नेमकं काय चाललंय, मला आयुष्यात कुठे जायचंय हे मला काही कळतच नाही, किंवा मी बऱ्याच वेळेला मी जॉब करतोय ना, माझी सॅलरी वाढते ना माझं प्रमोशन होतंय, मग नेमकं याचं कारण काय. तर अशी लोक जेव्हा आपल्याकडे येतात त्यांना आपण चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतो, सोल्युशन देतो. त्याच्यानंतर DMIT टेस्ट, याबद्दल आपण बोलणारच आहोत. करिअर काउन्सिलिंग देखील आपण करत आहोत. स्टुडंट डेव्हलपमेंट प्रोग्राम, बरेचसे शाळा, कॉलेजेस आणि क्लासेस बरोबर आपलं टायअप आहे, तिथे आपले हे प्रोग्राम राबवले जातात. स्टुडंट आणि पेरेंट्स काउन्सिलिंग, इथे पालकांना नेमकं पालकत्व कसं करायचं यासाठी आपण गाईड करत असतो. आणि मुलांना, लहान मुलं असू दे, मोठा असू दे, म्हणजे अगदी 1-2 वर्षाच्या मुलांपासून ग्रॅज्युएशन पर्यंतच्या मुलांपर्यंत आपण गायडन्स करत आहोत. त्याच्यानंतर रिलेशनशिप काउन्सिलिंग, तुम्हाला माहिती आहे सध्या डिवोर्स, भांडण याचं प्रमाण बरंचसं वाढलेलं आहे, ते कुठेतरी कमी करण्याला एक हातभार आपण पॅशन टीम आपली लावते आहे. आणि त्याच्यानंतर बिझनेस काउन्सिलिंग, ज्यांचे टर्नओव्हर वार्षिक 3 करोड पर्यंत आहेत अशा लोकांना आपण बिझनेस काउन्सिलिंग करतो. किंवा ज्यांना बिझनेस सुरू करायचा आहे, व्यवसायाची सुरुवात करायची आहे, त्यांना आम्ही सांगतो की पहिला आम्हाला भेटा, पहिला आमच्याकडे या आणि नंतर तुम्ही व्यवसायाला सुरू करा, जेणेकरून तुमचा पैसा आणि वेळ वाया जाणार नाही, प्रॉपर प्लॅनिंगने तुम्ही सुरू करा. तर अशा पद्धतीच्या आपल्या सर्व्हिसेस आपण महाराष्ट्रभरात आणि आता गुजरातमध्ये देत आहोत. ओके, हे आमचं मूळ उद्देश आहे, लोकांचं पॅशन शोधून त्यांना आनंदी आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी प्रेरित आणि सक्षम करणे. आता याचा अर्थ काय मित्रांनो, तर एखाद्याला एखाद्याचं पॅशन सापडलं तर त्याला सकाळी उठवायची गरज नाही लागत, तो माणूस स्वतः उठणार आणि जाणार, स्वतःची प्रश्नांची उत्तरं स्वतः शोधणार, स्वतःच्या अडचणींवर मात करणार, कारण त्याला हे कळलंय की मी का जन्माला आलोय, मी का जगतो आहे, माझ्यामध्ये काय कमी आहे, काय जास्त आहे, आणि त्याचा योग्य वापर करून मी माझं आयुष्य कसं सुखकर बनवू शकतो. आणि त्यासाठी स्वतःचं पॅशन शोधणं फार गरजेचं आहे. आता उत्तम उदाहरण काय, तर जगात कुठलाही व्यक्ती सचिन तेंडुलकर साहेबांना ओळखत नाही असं आहे का, तर नक्कीच नाही मित्रांनो. तर सचिन तेंडुलकर सरांनी आयुष्यभर स्वतःचं पॅशन जपलं आणि जगले सुद्धा. म्हणजे काय, क्रिकेट. तर क्रिकेट खेळत गेले, स्वतःचं पॅशन जगत गेले मित्रांनो, नाव पण आलं आणि पैसा देखील आला. सो जेव्हा तुम्ही स्वतःचं पॅशन जगता तेव्हा तुम्ही आनंदी पण होता आणि तुम्ही यशस्वी पण होता, राईट. म्हणून पॅशन लोकांचं शोधून देण्याचं काम आपण गेले 5 वर्ष करत आहोत. ओके, आणि त्यासाठी आपण DMIT, डर्मॅटोग्राफिक्स मल्टिपल इंटेलिजंट टेस्ट या टूलचा वापर करत आहोत. ओके, सो आय होप तुम्हाला कंपनी बद्दलची सगळी माहिती मिळाली असेल. पुढे जाऊन आपण जे काही लिंक पाठवणार आहोत त्याच्यावर तुम्ही व्हिजिट करू शकता आणि अधिक माहिती कंपनीची घेऊ शकता. इथपर्यंत क्लिअर, ऐकायला येत आहे सगळ्यांना, दिसतंय का? हो सर. ओके, चला, थँक्यू. ओके, आता हे डर्मेटोग्राफिक्स मल्टिपल इंटेलिजंट टेस्ट, डर्मा म्हणजे आपली स्किन, त्वचा, आणि ग्लायफी म्हणजे हे बोटांवर जे ठसे आहेत ना त्याला ग्लायफी म्हणतात, कर्व जे आहेत त्यांना. तो शब्द तयार झाला डर्मॅटोग्लायफिक्स. मल्टिपल इंटेलिजंट टेस्ट म्हणजे माझ्यात असलेले कलागुण, कौशल्य, टॅलेंट याचं मोजमाप करण्याची ही तपासणी.
ओके. आता याचा शोध मित्रांनो ज्या व्यक्तीने लावला त्या व्यक्तीने शोध लावला याचा 1926 मध्ये. गंमत बघा, आपण 2024 मध्ये बोलतोय, म्हणजे लक्षात आलं का? तब्बल 98 वर्ष झाली मित्रांनो ह्या गोष्टीचा शोध लागून. म्हणजे आपण जे काही समाजात देतोय किंवा देणार आहोत हे काही नवीन आहे का? तर मुळीच नाही. भारतात येऊन ह्या DMIT कॉन्सेप्टला आता साधारण 16 वर्ष पूर्ण होत आहे. म्हणजे भारतातही हे नवीन आहे का? तर अगदीच नाही. तर या जुन्या गोष्टी आहेत, पण लोकांपर्यंत हे पोहोचलेलं नाहीये. पण जसं जसं आता हे विज्ञान हे पसरत चाललंय, प्रगत होत चाललंय, त्याच्यामध्ये आणखी नवीन नवीन शोध लागत चालले, संशोधन चालू आहे. बरेचसे गायनेकोलॉजिस्ट, बरेचसे सायकोलॉजिस्ट, बरेचसे सायंटिस्ट याच्यावर काम करत आहेत आज देखील. आणि याच्यातल्या नवीन नवीन उलगडे होत आहेत, नवीन नवीन गोष्टी उलगडत जात आहेत, त्या आपल्याला कळत जात आहेत आणि नवीन ऍडिशन होत जात आहेत. आता याचा फायदा काय करून घेऊ शकतो आणि कशा पद्धतीने होऊ शकतो याबद्दल थोडंसं आपण समजून घेऊया. ओके. हे मित्रांनो हे टूल आहे, हे जे सायंटिफिक टूल आहे, हे भारताच्या बाहेर बऱ्याच प्रगत देशांमध्ये वापरलं जातं. म्हणजे अमेरिका, जपान, चीन, कोरिया, नेदरलँड, फिनलँड, मलेशिया, अगदी लाबियापासून ते पुढे नेदरलँड, फिनलँड पासून खाली मलेशिया, सिंगापूर पर्यंत सगळ्या ठिकाणी जिथे जिथे एज्युकेट कंट्रीज आहेत तिथे हे वापरलं जातं. मुलांना KG नर्सरी म्हणजे बालवाडीमध्ये ऍडमिशन घेण्याच्या आधीच ही तपासणी करण्यात येते, ही टेस्ट करण्यात येते. आणि टेस्ट केल्यानंतर मुलांचा कल कोणत्या दिशेला झुकतोय हे पाहून त्याच्यातलं शिक्षण सुरू करतात. आता बाहेरची शिक्षण पद्धती आणि आपली शिक्षण पद्धती ह्याच्यामध्ये किती फरक आहे हे आपल्याला काही वेगळं सांगायची गरज नाहीये मित्रांनो. नक्कीच. तर या गोष्टींना आपल्याकडे येण्यासाठी किंवा आपल्याकडे कंपल्सरी होण्यासाठी अजूनही 6 ते 8 वर्ष किंबहुना 10 वर्ष देखील जातील. पण ही DMIT टेस्ट जर आपण आज समजून घेतली किंवा आपण ज्यांच्यापर्यंत ही टेस्ट घेऊन पोहोचणार आहोत त्यांनी जर आज समजून घेतली तर ते जगाच्या 6, 8 किंवा 10 वर्ष पुढे राहतील. आता मला सांगा, जर आपण जगाच्या 6 वर्ष, 8 वर्ष, 10 वर्ष पुढे असू तर हे कोणाला आवडणार नाही हो? नक्की सगळ्यांना आवडेल. आणि म्हणूनच आपण ही कॉन्सेप्ट लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आणि ह्या व्यवसायामध्ये आपल्याला उत्तम संधी आहे. क्लिअर होत आहे का? ओके. चला जाऊया पुढे. ही टेस्ट केली, ही तपासणी केली तर आपल्याला आपले स्ट्रेंथ आणि विकनेस कळतात आणि त्यासोबतच काय कळतं तर ह्या 4 टाइप्स ऑफ पर्सनॅलिटी असतात. तर याच्यातली नेमकी त्या व्यक्तीची, ज्या व्यक्तीची आपण DMIT टेस्ट करणार आहोत त्या व्यक्तीची तपासणी केल्यानंतर आपल्याला कळतं की याची पर्सनॅलिटी कोणती आहे. जगामध्ये मित्रांनो 800 करोडहून अधिक लोक राहतात. या 4 पैकीच, लक्षात घ्या मी काय सांगतोय, या 4 पैकीच 1 किंवा 2 पर्सनॅलिटी एका माणसामध्ये असतात. हो, अगदी तुमच्या माझ्या देखील. या 4 पैकीच 1 किंवा 2, एक असेल सिंगल तर सिंगल, पण डबल असेल तर याच्यातलं कोणतं कॉम्बिनेशन असेल हे सांगू शकत नाही. म्हणजे एखाद्यामध्ये इगल अर्धा अर्धा पिजन असेल, एकामध्ये आऊल अर्धा अर्धा इगल असेल, कोणतंही कॉम्बिनेशन असेल सांगू शकत नाही. पण 1 किंवा 2 पर्सनॅलिटी असतात. मग आता ह्या पर्सनॅलिटीचा फायदा काय? ह्या पर्सनॅलिटी प्रमाणे आपण कसे आहोत हे ओळखण्यासाठी मदत होते आणि बऱ्याच काही गोष्टी आपण समजून याच्यामध्ये घेऊ शकतो. आता उदाहरण सांगायचं झालं, मी जास्त डीपली नाही जाऊ शकत वेळेअभावी, परंतु समजा एखाद्या घरामध्ये ईगल आहे किंवा तुम्ही जे वेबिनार अटेंड करताय ना मित्रांनो, तुमच्यापैकी देखील कोणी ईगल आहे, कसं ओळखायचं शेवटला तेही सांग. ईगल असेल ना, तर आता ईगल म्हणजे कोण आहे? तो आहे पक्ष्यांचा राजा, किंग. ओके. तर किंग ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी असल्यामुळे त्या व्यक्तीला स्वतःला देखील माहित नाही की हे मी गरुड आहे, मी ईगल आहे, हे स्वतःला देखील माहित नाहीये. आता हे माहित नसल्यामुळे होत आहे काय गोंधळ, त्याचं डोकं कसं चालतं, त्याचं डोकं कसं हँडल करायचं हे त्या व्यक्तीला कल्पना नाही, याबद्दल काही कल्पना नाही, काही आयडिया नाही. आता तो किंग आहे, तो राजा आहे, त्याचं डोकं कसं चालतं? अच्छा, मी राजा आहे आणि तुम्ही मला ऑर्डर देणार आणि मी तुमचं ऐकायचं. सो मित्रांनो काय होतं माहितीये का, अशी व्यक्ती आहे ना कधी समोरच्याचं जास्त ऐकत नाही. त्यांचं म्हणणं असतं तुम्ही माझं ऐक, कारण मी कोण आहे? मी राजा आहे, मी किंग आहे. आता बरेच लोक आहे ना हसायला लागले बघा तिथे, स्वतःबद्दल कळायला लागलंय. समजतंय ना? आपल्या घरामध्ये मुलं, आता उदाहरण सांगतो, सगळीकडे जसं होतं नाही, पण मुलं बऱ्याचदा समजा आपण सांगतो जा रे जरा दळण आण, जा जरा चहा घेऊन ये, जा जरा पाणी आण, आता मी आलोय बाबा कामावरून तर जरा पाणी दे मला. तर 3-4 वेळा ऐकणार, नंतर बोलणार तुम्हाला काय पाय नाही येत का? तुम्ही जा आणि घेऊन या ना, तुम्ही उठा आणि घ्या ना. आणि आपल्याला वाटतं की बापरे, दुसरीचा मुलगा आहे आणि एवढं उलट बोलतो, तिसरीची मुलगी आहे आणि एवढं उलट बोलते. तर दुसरी तिसरी काय नाही साहेब, तुमच्या घरामध्ये गरुड आहे. गंमत लक्षात आली का? सो तो असं का करतोय? सो अशाच
प्रत्येक पर्सनॅलिटीच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो. आता मी तुम्हाला उदाहरणादाखल एक सांगितली, अशा अजून एका पर्सनॅलिटीच्या 5-5, 6-6 गोष्टी आहेत ज्या आपण तिथे क्लिअर करतो, व्यवस्थित आपल्याला समजतात. लक्षात येत आहे? ओके, चला जाऊया पुढे. त्याच्यामध्ये आपल्याला लर्निंग स्टाईल कळते. आपण शिकतो कसं कुठली गोष्ट, मी बघून शिकतो, ऐकून शिकतो की करून शिकतो. आता काही लोक म्हणतील किंवा तुम्ही देखील म्हणाल की अहो सर आमचं तर शिक्षण पूर्ण झालंय, आता आपण काय शिकायचं राहिलंय. मित्रांनो, फक्त अभ्यास नाही, आयुष्यात तुम्ही काहीही शिका, तुम्ही कोणत्या पद्धतीने शिकता हे जर तुम्हाला कळलं तर ती गोष्ट तुमच्या डोक्यात येण्यासाठी तुम्हाला मदत होते किंवा ती गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये लगेच येते. म्हणजे तुमचा मेंदू ती गोष्ट लगेच ग्रॅब करतो, कारण आपल्याला आपली लर्निंग स्टाईल माहीत असते. पण ती आता माहीत आहे का? नाही. म्हणून काय होतं, बऱ्याचदा माहीत करून घेण्याची गोष्ट जी असते ती लांबली जाते, त्याला बराचसा वेळ लागतो, कारण आपल्याला आपली लर्निंग स्टाईल माहीत नसते. लक्षात येत आहे? चला जाऊया पुढे. हे काही क्वेश्चन आहेत, हे काही क्वेश्चन आपल्याला कळतात. तुम्ही IQ टेस्ट, ऍप्टिट्यूड टेस्ट हे मार्केटमध्ये हे तर ऐकलंच असेल, तुम्हाला माहितीच आहे. आता सध्या IQ टेस्टचा पण साधारण 3,500 रुपये, 4,000 रुपये, 4,200 रुपये असं मार्केटमध्ये रेट चालू आहे आणि हे करून घेतात. IQ टेस्टमध्ये फक्त IQ कळतो मित्रांनो. DMIT केली तर त्याच्यामध्ये IQ पण कळतो, AQ कळतो, SQ कळतो, CQ कळतो, EQ पण कळतो. आता इथे याचं फुल फॉर्म दिलेले आहेत बाजूला, तुम्ही बघू शकता. इंटेलिजंट क्वोशंट म्हणजे तो इंटेलिजंट किती आहे, त्याचे इंटेलिजन्स कसे चालतात, काय काम करतात. AQ म्हणजे ऍडव्हर्सिटी क्वोशंट, म्हणजे त्याची पेन सहन करण्याची कॅपॅसिटी किती आहे. EQ म्हणजे इमोशनल क्वोशंट, म्हणजे तो इमोशनल आहे का, त्याचं केअरिंग नेचर आहे का, इगो किती आहे. CQ म्हणजे क्रिएटिव्ह क्वेश्चन, आयडिया, फंडे, सोल्युशन, कुठल्याही गोष्टीतून मार्ग काढणे, ह्या गोष्टी त्याला जमतात का, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण त्याला क्लिअरिटी देतो. ओके, त्याने काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, कोणाबरोबर जमणार, कोणाबरोबर नाही जमणार, कोणता विषय जड जाईल, कोणता विषय सोपा जाईल, त्याचं करिअर नेमकं कशात आहे. आता इथे मित्रांनो मला सांगायला अभिमान वाटतो आणि खरंच सांगायला आवडेल, हजारो पालकांचे लाखो रुपये आजपर्यंत आम्ही वाचवलेले आहेत. कारण मित्रांनो, ज्या वेळेला 10वी किंवा 12वी नंतर एक टर्निंग पॉईंट येतो करिअर चूज करण्याचा, आणि त्यावेळेला लोक काय करतात की 2-3 गोष्टींवर यांना ठरवतात. म्हणजे याला मार्क्स किती मिळाले, सध्या स्कोप कशामध्ये आहे, किंवा ह्याचा ग्रुप कुठे ऍडमिशन घेतोय, आणि त्याप्रमाणे मुलं ऍडमिशन घेतात किंवा पालक पण त्यांना ऍडमिशन घ्यायला लावतात. पण होतं काय की 5-6 महिने झाल्यानंतर त्यांना कळतं की मला हे झेपत नाहीये, मला हे जमत नाहीये, आणि मग मुलांचं वर्ष वाया जातं, त्यांची एनर्जी वाया जाते आणि पालकांचा पैसा वाया जातो. मित्रांनो, हा पैसा वाया जाण्यापेक्षा जर आपण आधीच क्लिअर केलं की बाबा याचं क्षेत्र, याचं करिअर ह्या 2-3 क्षेत्रामध्ये आहे, म्हणजे त्यांना निवड करण्यासाठी सोपं जाईल, पालकांना सुद्धा आणि मुलांना सुद्धा. आहे की नाही चांगली गोष्ट? ओके, चला. जॉब करणार का व्यवसाय करणार? मग जॉब करणार तर कोणत्या फील्डमध्ये, व्यवसाय करणार तर कोणता व्यवसाय आणि कसा व्यवसाय, मग व्यवसायामध्ये काय जमेल आणि काय नाही जमणार इथपर्यंत आपण डीपली सांगणार आहोत. ओके, रिलेशनशिप, नवरा बायको असतील तर आपापसात, आणि मुलं म्हणजे पॅरेंट आणि स्टुडंट असतील तर मग ते त्या हिशोबाने माझ्या आई वडिलांबरोबर मी कसं वागायचं काय, किंवा आई वडिलांबरोबर हा मुलगा कसं वागेल, ही मुलगी कसं वागेल, याच्याबद्दल आपण क्लिअरिटी तिकडे देत आहोत. आणि हाऊ टू हँडल ऍज अ पॅरेंट म्हणजे काय, की जर मुलं असतील तर आपण पॅरेंट्सला सांगतो की तुम्ही यांना हँडल कसं करा. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या DMIT टेस्ट मधून कळतात. थोडंसं मी फास्ट गेलो, पण इथपर्यंत क्लिअर आहे का? कोणाला काही प्रश्न आहे का? कळलं का काय काय कळतं DMIT टेस्ट मध्ये? हो सर. ओके, तुम्ही चॅट पण टाईप पण करू शकता. ओके, चला जाऊया पुढे. आता याची प्रोसेस काय? तर प्रोसेस मित्रांनो साधी सोपी प्रोसेस आहे. आपल्याकडे एक स्कॅनर आहे, त्या स्कॅनरच्या माध्यमातून आपण 10 बोटांचे 10 फिंगरप्रिंट घेतो. इट विल टेक 10 मिनिट्स ओनली. 10 मिनिटाचं काम आहे. हे झाल्यानंतर आपण एक रिपोर्ट जनरेट करतो, जो रिपोर्ट असतो जवळजवळ 70 पानांचा. ह्या 70 पानांच्या रिपोर्ट जनरेट करण्यासाठी आम्हाला म्हणजे ऍज अ पॅशन टीम, पॅशन ऑर्गनायझेशन, आम्हाला 2 दिवसांचा कालावधी लागतो, म्हणजे 48 तास लागतो. ओके, त्या 48 तासामध्ये रिपोर्ट तयार झाला की आमच्याकडून तुम्हाला कॉल येतो की बाबा रिपोर्ट रेडी आहे, तुमच्या मुलाची काउन्सिलिंग कधी करायची, तुमच्या मुलीची काउन्सिलिंग कधी करायची. मग त्यांचा आणि आपला वेळ मॅच करून आपण काउन्सिलिंगला जातो. ही काउन्सिलिंग कुठे होणार आहे? तर ही काउन्सिलिंग त्याच्या घरी होणार आहे. ओके, या काउन्सिलिंगसाठी साधारणतः 2 ते 2.5 तास लागतात, मिनिमम 2 तास लागतात, कधी कधी 2.5-3 तास होतात, कारण का केस तशी असेल, रिपोर्ट तसा असेल तर थोडा वेळ एक्स्ट्रा जाऊ शकतो. तर डिपेंड अपॉन रिपोर्ट. ओके, आणि यानंतर काही टूल्स आणि ऍक्टिव्हिटीज आपण त्यांना करायला सांगतो की बाबा हा रिपोर्टमध्ये ह्या गोष्टी आल्या, त्यानुसार तू ह्या ऍक्टिव्हिटी कर, हे टूल्स वापर, ह्या गोष्टी कर. हे आपण स्वतः तयार केलेले आहेत, पुढे जाऊन मी त्याबद्दल बोलतो. आणि या सगळ्या काउन्सिलिंगची रेकॉर्डिंग त्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये आपण करायला लावतो.
म्हणजे ज्या वेळेला काउन्सिलिंग आपण करतो म्हणजे पॅशन टीम, त्यावेळेला त्यांचा व्हॉइस रेकॉर्डर ऑन असणार मोबाईलचा आणि सगळं रेकॉर्ड होत असणार. का तर पुढे भविष्यामध्ये त्याने ते ऐकणं गरजेचं आहे. एकदा काउन्सिलिंग झाली म्हणजे सगळं संपलं का, तर असं नाही. पुढे त्याला दर महिन्याला ऐकायचे. मग ते किती काय त्याबद्दल आपण ते ट्रेनिंगमध्ये आपण बोलू. ओके, तर ही सिंपल याची प्रोसेस आहे. आता मेन गोष्ट मुद्द्यावर येऊया. मित्रांनो, याची मार्केट प्राइस जी आहे ती आहे 9,000 ते 22,000. कुठे 9,000 आहे, कुठे 10 आहे, कुठे 12 आहे, कुठे 15 आहे, 18 आहे. एरिया वाईज वेगवेगळी आहे, बरोबर ना? जसं आता बघा, म्हणजे आता मी वाचलं त्यांचं सांगतो. जसं आता दिग्विजय सर आहेत कोल्हापूरवरून, तर कोल्हापूरला एक 1 BHK ची प्राइस वेगळी असणार आहे. पनवेलवरून प्रियंका मॅडम आहेत, तर प्रियंका मॅडम पनवेलला प्राइस वेगळी असणार आहे. आणि मी मुंबईमध्ये राहतो, मेन सेंट्रल मुंबईमध्ये, तर इथे प्राइस वेगळी असणार. तर एरिया वाईज आणि त्या लोकॅलिटी वाईज प्राइस ही चेंज होत असते. तर 9,000 ते 22,000 तुम्ही कुठेही जा, मुंबईला घ्या, पुण्याला घ्या, दिल्लीला घ्या, 9,000 ते 22,000 मध्ये ही व्हॅल्यू आहे. पॅशन टीम, पॅशन ऑर्गनायझेशन मार्केटमध्ये ही टेस्ट फक्त 8,000 रुपयाला देते मित्रांनो. जिथून मार्केट सुरू होतं त्याच्याही 1,000 रुपये कमीने आपण देत आहोत. आणि याच्यातही त्या समोरच्या व्यक्तीला हाफ अमाऊंट फक्त पेड करायचे ज्यावेळेला आपण फिंगरप्रिंट घेणार त्यावेळेला. ओके, कशासाठी? टू जनरेट द रिपोर्ट अँड ऑल दोज थिंग्स. क्लिअर? आणि हाफ अमाऊंट जी आहे ती काउन्सिलिंग झाल्यानंतर त्यांना आपल्याला पेड करायची. आता हे असं आपण का ठेवलंय माहितीये का? तर आपलं म्हणणं असं आहे की बाबा जे फॉर्मॅलिटीला लागतात ते पैसे तुम्ही पहिले पुढे करा, पण बाकी पैसे जे आहेत हे तुमचं सगळं रिपोर्ट झाला, काउन्सिलिंग झालं, तुमचं समाधान झालं पूर्णपणे, व्यवस्थित तुम्ही क्लिअर झाला, त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला पैसे द्या. म्हणजे आपल्या काउन्सिलिंगवर एवढा विश्वास आहे की ती काउन्सिलिंग एवढी 100% जाते ना की उरलेले पैसे देताना प्रत्येक पालक, मित्रांनो 12,000 प्लस लोकांना आपण गायडन्स केलेलं आहे. एवढे हजारो लोकांच्या कॉन्फिडन्सने मी तुम्हाला सांगतो. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक पालक हा हसत ते पैसे देतो आणि सांगतो, सर थँक्यू व्हेरी मच. कारण का? तर मला माझ्या आयुष्यामध्ये हा बदल घडवण्यासाठी मला हे जर कळलं नसतं तर मी वेगळ्या दिशेला भरकटत गेलो असतो. काही ठिकाणी अशी उदाहरणं झालीत की लोकांनी आमच्या समोर म्हणजे अक्षरशः रडले आहेत, हात जोडले आहेत की सर तुम्ही देव आहात माझ्यासाठी, तुम्ही मला खरोखर हे मार्ग दाखवलात, असं तसं सगळ्या गोष्टी. सो आम्ही सांगतो की साहेब देव वगैरे एवढी उपमा आम्हाला देऊ नका, कारण आमचं ते काम आहे. तुमच्यात ते ऑलरेडी टॅलेंट आहे, फक्त दाखवण्याचं काम आम्ही केलं रिपोर्ट काढून, बाकी काहीच नाही. तुम्हाला आम्ही दाखवून दिले की तुमच्यामध्ये आहे. म्हणजे काय की जामवंत साहेबांचा रोल आम्ही केला. एवढे मोठे मारुती, एवढे मोठे हनुमंत भगवंत, त्यांना देखील त्यांच्या शक्तीचा विसर पडला होता. तर मग आपण, तुम्ही आणि मी कोण आहोत? मग आपल्या शक्तीचा विसर पडला नाहीये, आपल्याला आपली शक्तीच माहित नाही. तर ती शक्ती जर कळली, त्याचा योग्य वापर झाला, तर आपण पण मारुतीरायासारखी झेप घेऊ शकतो. कळतंय मित्रांनो? सो हे 8,000 रुपये आहेत आणि आधी पैसे अर्धे आणि नंतर झाल्यानंतर पैसे अर्धे. क्लिअर होतो या ठिकाणी विषय? ओके, चला. ते मार्केट प्राइस आणि आपली प्राइस याच्यामध्ये मी तुम्हाला क्लेरिफिकेशन देईन. आता सगळ्यात मोठा विषय की मार्केटमध्ये पण 9,000 ते 22,000 अशी प्राइस का आहे आणि आपल्याकडे सुद्धा 8,000 रुपये का आहे? तर मित्रांनो, ही टेस्ट आयुष्यात एकदाच करावी लागते. ही जी तपासणी, हे जे रिपोर्ट काढतो ना आपण, हे आयुष्यात एकदाच करायचे असतात. कारण आपले फिंगरप्रिंट हे कधीही आयुष्यात बदलत नाही, जन्मापासून मरेपर्यंत सेम असतं. त्यावेळी तपासणी किती वेळा करायची? एकदा. मग मित्रांनो मला सांगा, आयुष्यात एकदा आपण स्वतःवर किंवा आपल्या मुलांवर 8,000 रुपये खर्च करू शकत नाही का? नक्कीच करू शकतो. पुढे जाऊन आपण त्याच्यावर बोलणारच आहोत. नक्कीच करू शकतो. बरोबर आहे ना? सो ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे ते आहे. आता आपल्यासारखे काही इतर इन्स्टिट्यूट देखील आहेत जे DMIT टेस्ट करतायत. ऑब्व्हियसली जिथे जास्त मार्किंग असणार, जिथे जास्त गोष्टी असणार, तिथे कॉम्पिटिशन तर असणारच आहे. हॅलो, कोणाचा तरी माईक ऑन आहे, प्लीज बंद करता का? हॅलो. सो इतर काही इन्स्टिट्यूट आहेत आणि आपण देखील करतो आहोत. तर बाहेरची जी प्राइस आहे मित्रांनो, ती 9,000 ते 22,000 रुपये आपली मार्केट प्राइस पेक्षा पण कमी आहे. दुसरा पॅरामीटर तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय की 5 ते 10 पॅरामीटर सांगतात. म्हणजे खरंच सांगतो मित्रांनो, जिथे काही ठिकाणी मला वाईट वाटतं, आपण या क्षेत्रामध्ये एवढं जीव ओतून काम करतोय त्यामुळे वाईट वाटतं. खरंच तुम्हाला एक्सप्लेन करतो मी. आपण बाहेर काही ठिकाणी असं करतात, 35-40 पानांचा रिपोर्ट तुम्हाला देतात. ओके, आणि एक 5 ते 10 पॅरामीटर सांगतात. तुमची पर्सनॅलिटी काय, तुमचं करिअर कशात वगैरे, आणि विषय निपटवून टाक. आपण मित्रांनो तब्बल 19 पॅरामीटर सांगतो. किती? 19. ओके.
बाहेर 45 मिनिटं ते 1 तासाची काउन्सिलिंग असते, आपली प्रॉपर 2 तासाची, कधी कधी तर 2.5-3 तासाची पण. बाहेरचे म्हणतायत की तुम्ही आमच्या ऑफिसला या किंवा मग ऑनलाईन काउन्सिलिंग होणार. आमचं म्हणणं आहे बाबा कुठेही जाऊ नकोस, घरात बस, आम्ही तुझ्या घरी येतो, फिंगरप्रिंट घ्यायला सुद्धा आणि काउन्सिलिंग करायला सुद्धा. सो डोअर स्टेप सर्व्हिस आपण लोकांना देत आहोत आणि बाहेर तुम्हाला कुठेही टूल्स आणि ऍक्टिव्हिटीज मिळणार नाहीत ज्या आपण देतोय. आणि हे आम्ही छातीटोक का सांगू शकतो कॉन्फिडेंटली? बिकॉज ऑफ मित्रांनो, हे टूल्स आणि ऍक्टिव्हिटीज ह्या आम्ही स्वतः तयार केलेल्या आहेत. हे पॅशनचं स्वतःचं इनोव्हेशन आहे. जेव्हा आम्ही सुरुवातीला 200-250 टेस्ट केल्या त्यावेळेला आम्हाला समजलं की अरे एवढंसं देऊन उपयोग नाहीये, मग काय करायचं? मग त्या 200-250 टेस्टचा आम्ही आढावा घेतला, त्याच्यावर थोडा रिसर्च केला, थोडा अनालिसिस केलं आणि हे सगळे टूल्स आणि ऍक्टिव्हिटीज मित्रांनो आम्ही स्वतः बनवले लोकांसाठी स्वतः आम्ही बनवले आहेत. ओके, सो दीज आर मेजर 5 डिफरन्सेस की इतर इन्स्टिट्यूटमध्ये आणि आपल्याकडे काय फरक आहे. आता याच्यातलं एक खरंच म्हणजे जे आम्हाला आढळून आलं होतं ती गोष्ट शेअर करतो तुमच्याशी प्रामाणिकपणे आणि वाईट वाटलं खरंच म्हणून मी शेअर करतो की काही शाळांमध्ये असं केलं आता की DMIT टेस्ट आहे ना ही 4,000 रुपयाला 5,000 रुपयाला देतात आणि मी जसं तुम्हाला सांगितलंय 35-40 पानांचा रिपोर्ट आणि अर्ध्या तासाची किती अर्ध्या ते पाऊण तास म्हणजे 30 मिनिटं ते 45 मिनिटाची काउन्सिलिंग. ते बिचारे पालक दोघे सुट्टी काढतात जॉबवरून आणि जातात शाळेमध्ये अर्ध्या पाऊण तासासाठी पूर्ण दिवस सुट्टी किंवा हाफ डे आणि ते घेऊन जातात आणि त्या अर्ध्या पाऊण तासात मित्रांनो मला सांगा त्यांना काय कळणार? 30-40 पानांच्या रिपोर्टमध्ये काय समजणार? अशा पद्धतीचे बाहेर प्रॉब्लेम चालू आहेत. मग लोक आम्हाला विचारतात सर मग तिथं 5,000 रुपयात करतायत मग तुम्ही 8,000 एवढं 3,000 जास्त का? तर बाबा आपण जेव्हा सांगतो ना की चायनाची वस्तू 200 रुपयावाली पण मिळते आणि चांगली ब्रँडेड घेतली तर 2,000 वाली पण मिळते. मग तुला जास्त वेळ टिकणारी पाहिजे का कमी वेळ टिकणारी पाहिजे? हा काय टूल्स आहेत त्याबद्दल सांगतो मॅडम. सो जास्त वेळ टिकणारी पाहिजे की कमी वेळ टिकणारी पाहिजे हे आपल्याला क्लिअर होणं गरजेचं आहे. सो दॅट्स वाय आपण त्या गोष्टी क्लिअर करतो. काही ठिकाणी तर डोक्यावरून पाणी त्याच्या पुढची गोष्ट आणि हे समजल्यावर मी जे तुम्हाला म्हटलं की मला खूप मनाला लागलं वाईट वाटलं. एकाच रूम मध्ये 40 पालकांना बसवले 40 विद्यार्थ्यांच्या पालकांना बसवलंय आणि ते सांगतायत जे ट्रेनर आहेत किंवा काउन्सिलर आहेत ते की फळ्यावर स्क्रीनवर की कोणाच्या रिपोर्टमध्ये कोणाची मुलं आऊल आहेत त्यांनी हात वर करा. ओके, मग ते आऊलचे पॅरामीटर सांगतात. म्हणजे आता तुमचा मुलगा ज्यांच्या रिपोर्टमध्ये आऊल आले त्यांनी समजून घ्या की आऊल म्हणजे काय. हा कोणाचा पिजन आहे मग त्यांनी हात वर करा. हा मग जे पिजनचे पॅरामीटर सांगतात. इट इज व्हेरी रॉंग. हे फार चुकीच्या गोष्टी आहेत मित्रांनो. मला सांगा तुमच्या मुलांच्या गोष्टी आपण इतर लोकांना का सांगायच्या? फार चुकीचं आणि फार घाणेरडा प्रकार बाहेर चालू आहे आणि आम्हाला अजिबात पटत नाही. आमचं म्हणणं आहे की जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या इन्फॉर्मेशन त्या व्यक्तीच्या गोष्टी त्या बाहेर लीक होताच कामा नये. तुमच्या मुलांचं बाहेरच्या लोकांना कळायची गरज काय? पॉझिटिव्ह पॉईंट असो अथवा निगेटिव्ह पॉईंट असो पण ते त्या व्यक्तीच्या पालकांना किंवा त्या व्यक्तीला स्वतःलाच कळले पाहिजेत. हे आमचं प्रामाणिक मत आहे आणि म्हणून मित्रांनो आपण ही घरी जाऊन काउन्सिलिंग करतो. लक्षात येत आहे? ओके, क्लिअर इथपर्यंत? ओके, आता कोणी प्रश्न विचारला की हे टूल्स आणि ऍक्टिव्हिटीज काय? आता टूल्स आणि ऍक्टिव्हिटीज म्हणजे काय? तर समजा त्याच्या रिपोर्टमध्ये जर आपल्याला असं आलं की हा व्यक्ती ना टाइम मॅनेजमेंटमध्ये प्रॉब्लेम करतोय म्हणजे ह्याचं टाइम मॅनेजमेंट होत नाही. म्हणजे कुठल्याही वेळेला काही करतो किंवा अभ्यास नीट जमत नाही किंवा काहीतरी गोंधळ करतो मग त्याला आपण टाइम मॅनेजमेंटचे एक टूल देतो. आता हे टूल म्हणजे काही तक्ता एक टेबल आहे तो फक्त त्याला व्यक्तीला फॉलो करायचं. असं काही मोठं नाही म्हणजे वेगळं असं काही वेळ काढायचंय वेगळी काही ऍक्टिव्हिटी करायची असं नाही. रोजचीच कामं करायची आहेत फक्त त्या टेबल प्रमाणे करायची. ओके, त्याच्यानंतर दुसरा हे डिसिप्लिनचं टूल आहे. म्हणजे हा व्यक्ती ठरवतो बऱ्याच गोष्टी पण होत काहीच नाही कारण ऍक्शन मध्ये नाही. तर एक डिसिप्लिनचा एक टेबल आहे एक टूल आहे. तर त्या गोष्टी रोज 30 डेजचे 30 टास्क आहेत ते त्याला करायचे आहेत रोजचीच कामं करताना. म्हणजे वेगळं असं काही टाइम काढायचंय वेगळा वेळ काढायचंय का? नाही. रोजची कामं करतानाच ते करायचे. पण ते करता 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 असं कळतं की 2-2.5 महिन्यामध्ये त्याचा तो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह व्हायला लागला. त्याने जर नीट लक्ष दिलं व्यवस्थित लक्षपूर्वक ते केलं काळजीपूर्वक केलं तर 2-2.5 महिन्यामध्ये त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला सुरुवात होते मित्रांनो. तर अशा पद्धतीचे आपल्याकडे टाइम मॅनेजमेंटचं आहे अभ्यासाचं आहे डिसिप्लिनचं आहे असे वेगवेगळे टूल्स आपण तयार केले. ओके, सो इथपर्यंत ह्या म्हणजे ज्या गोष्टी आपण सांगितल्या तिथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना? इथपर्यंत कोणाला काही कळलं नाही काही शंका काही प्रश्न असं काही आहे का? येस, थँक्यू ओंकार सर. अजून कोणी क्लिअर आहे? तर मग आपण पुढे जाऊया. येस, ओके ओके चला. येस, सो मित्रांनो जसं मी म्हटलं सुरुवातीला की पॅशनमध्ये 3 बिझनेस मॉडेल आहेत. एक आहे काउन्सिलिंग सेंटर
ओके. आपल्या ज्या 60 फ्रँचायझी आहेत त्याच्यापैकी बऱ्याच ठिकाणी आपलं काउन्सिलिंग सेंटर आहे. मुंबईला आहेत, ठाण्यामध्ये आहेत, कल्याणला आहे, त्याच्यानंतर सांगलीला आहे. बऱ्याच ठिकाणी आपले काउन्सिलिंग सेंटर आहे. त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या आपल्याकडे बॅचलर फ्रँचायझीज आहेत. ओके. आता ह्या 2 मॉडेल बद्दल आता आपण काही बोलणार नाही आहोत. आता आपण बोलणार आहे एबीपी म्हणजे ऍफिलिएट बिझनेस पार्टनर याबद्दल. तर 3 पैकी आपण याच्यावर बोलणार आहोत. आता हे ऍफिलिएट बिझनेस पार्टनर काय आहे तर समजून घ्या, ज्यांना आमची फ्रँचायझी रन करायला वेळ नाहीये, की बाबा मी इंटरेस्टेड आहे, मला काहीतरी पैसे कमवायचे आहेत लोकांच्या आयुष्यात बदल करून आणि माझ्या वेळेप्रमाणे मला पैसे कमवायचे आहेत. मला ते रोजचं जमणार नाही, की रोज एवढाच वेळ द्या, तेवढाच वेळ द्या, हे काय मला जमणार नाही. आणि माझ्या सोयीप्रमाणे जर मला थोडी मोकळीक दिली, मला थोडी सूट दिली, तर मी माझं डोकं लावून तुमचं सपोर्ट घेऊन मी काहीतरी करेन आणि मला एक 10-12 हजार रुपये जर मिळाले महिन्याला, तर मला छान वाटेल. तर अशा लोकांसाठीचा हा कॉन्सेप्ट आहे मित्रांनो, की तुमच्या डेली रुटीनला कुठेही धक्का पोहोचत नाही आणि तुम्हाला एक्स्ट्रा असं मोठं काहीतरी करावं लागत नाही, भव्य दिव्य असं काही करावं लागत. ओके. आता हे नेमकं काय आहे ते समजून घेऊया आपण. चला. ही जी ऍफिलिएट बिझनेस पार्टनरशिप आहे, ही घेण्यासाठी तुमची जी फीज आहे ती आहे ओन्ली 5,000 रुपीज. आता बऱ्याच लोकांना वाटेल की अरे बापरे 5,000 रुपये, पण 5,000 रुपयामध्ये काय काय देणार आहोत हे पहिलं समजून घ्या. मी मुद्दामून तुम्हाला किंमत रिव्हील केली आहे, कारण का 2 गोष्टी. ह्या 5,000 काय काय मिळणार हे पहिलं समजून घ्या. मला तुमची उत्कंठा दाटून ठेवायची नव्हती, की बाबा सगळं सांगताय तुम्ही, पण किती रुपयाला आहे ते तर सांगा. म्हणून मी आधीच तुम्हाला क्लिअर करून टाकलं. पण मित्रांनो शेवटपर्यंत राहा. मी म्हटलं गणपती बाप्पा येत आहेत, सगळ्यांच्या खिशात आम्हाला पैसे हवेत, त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी काहीतरी जोरदार धमाकेदार घेऊन आलेलो आहोत. ओके. सो 5,000 रुपयाची जी आहे ती पार्टनरशिपची ही कॉस्ट आहे. आता या कॉस्टमध्ये काय मिळेल तुम्हाला? 3 दिवसाची ऑनलाईन ट्रेनिंग मिळेल. 3 दिवसाची ऑनलाईन ट्रेनिंग मिळेल. ओके. आमच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये एक अग्रीमेंट साईन होईल पूर्णपणे. रीतसर अग्रीमेंट हे इयरली असेल, म्हणजे वर्षभराचे अग्रीमेंट असेल, ज्यामध्ये सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या असतील, की अग्रीमेंट आहे तुमचं पॅशन बरोबर, तुम्ही ऍफिलिएट बिझनेस पार्टनर आहात वगैरे ब्ला 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 सगळं. त्याच्यानंतर सेल्स आणि मार्केटिंगसाठी सपोर्ट मिळेल. म्हणजे तुम्हाला दररोज जे स्टेटसला ठेवायचं ना, जे फ्लायर्स वगैरे ज्या काही गोष्टी आहेत, तुम्हाला जे लोकांना पाठवायचंय ते तुम्हाला आम्ही बनवून देणार. हे तुम्हाला बनवायची झंझटमारी नाहीये. तुम्हाला कुठे स्वतःचं काही डोकं लावायचं नाही. फक्त तुम्हाला काय करायचंय, जिथे जागा ब्लँक असणार आहे, या मी ठेवणार थोडी, तिथे तुम्हाला तुमचं नाव आणि नंबर फक्त एडिट करायचा आणि तो तुम्हाला ठेवायचा. स्टेटसला ठेवा, कोणाला पाठवायचंय पाठवा, ग्रुप बनवा, ब्रॉडकास्ट लिस्ट बनवा, व्हॉट एव्हर यू वॉन्ट. ओके. फेसबुक, इंस्टाग्राम जिथे कुठे तुम्हाला करायचंय करा. ते सगळं आम्ही तुम्हाला बनवून देणार आहोत. ऍज वेल ऍज तुम्हाला आम्ही तुमचं डिजिटल व्हिजिटिंग कार्ड देखील बनवून देणार आहोत. आणि मित्रांनो हे व्हिजिटिंग कार्ड जे आम्ही वापरतो, म्हणजे मी किंवा राज सर जे मेन मंडळी आहेत ती, किंवा आमचे जे 60 फ्रँचायझी ओनर जे आहेत तेच व्हिजिटिंग कार्ड आहे. कुठलंही वेगळं व्हिजिटिंग कार्ड नाही. फक्त तुमची जी पोस्ट आहे, म्हणजे तुमचं जे पद आहे ते बदललेलं असेल. ओके. ते बदललेलं असेल, म्हणजे एबीपी असं असेल तिकडे. ठीक आहे. ऍफिलिएट बिझनेस पार्टनर म्हणून बाकी सेम आहे. म्हणजे विचार करा की तुम्हाला आम्ही वेगळं असं काही बनवून दिलं किंवा तुम्हाला खाली ठेवलंय आम्ही वर आहोत असं काही नाही. आम्ही सगळ्यांना समान रिस्पेक्ट देतोय, समान आदर करतोय सगळ्यांचा. आम्ही जे व्हिजिटिंग कार्ड देतोय लोकांना बिझनेससाठी तेच व्हिजिटिंग कार्ड आम्ही तुम्हाला बनवून देतो. ओके. फक्त पोस्ट तुमची वेगळी असेल. ओके. तर याच्यावरून तुम्ही समजू शकता मित्रांनो की आम्ही बिलीव्ह करतो की सगळ्यांना सोबत घेऊन चालण्यामध्ये. ठीक आहे. दुसरी गोष्ट महत्वाची की नो टार्गेट नो क्रायटेरिया. म्हणजे तुमचं महिन्याभरात एवढं झालंच पाहिजे, आठवड्याभरात एवढं झालंच पाहिजे असं आमचं काहीही म्हणणं नाही. तुम्हाला तुमची भूक किती आहे, तुमची गरज किती आहे त्याच्यावर तुम्ही ठरवा की मला किती काम करायचं आणि तेवढे पैसे घेऊन जा. मी म्हणतोय 10-12 हजार रुपये तुम्ही मिनिमम कमवू शकता. कसे काय त्याचं कॅल्क्युलेशन मी पुढे दाखवणारच आहे. पण एखादा म्हणेल की नाही सर मला तर 20,000ची गरज आहे, तर बाबा तुम्ही 20,000 प्रमाणे काम करा. आमचा सपोर्ट तुम्हाला 20,000 प्रमाणे असेल. डोंट वरी. सो प्रत्येकावर डिपेंड आहे. एखादा म्हणेल नाही सर मला तेवढाही वेळ नाहीये, मला एक 4-5 हजार मिळाले ना बस झाले, अगदी मला काय 10-12 हजाराची अपेक्षा नाही. ठीक आहे तरीही चालेल. म्हणजे कुठलंही टार्गेट नाही, कुठलाही क्रायटेरिया या ठिकाणी नाही आहे. आणि मी पहिलंच म्हटलं वर्क अकॉर्डिंग टू युअर टाइम, म्हणजे तुमच्या वेळेच्या सोयीनुसार तुम्हाला हे करायचं आहे. म्हणजे मला दररोज वेळ द्यायचा आहे का? उत्तर आहे नाही. बरं ज्या दिवशी वेळ द्यायचा आहे त्या दिवशी पूर्ण वेळ द्यायचा आहे का? म्हणजे पूर्ण दिवसभर द्यायचंय का? उत्तर आहे नाही. त्या दिवशी देखील मला थोडासा वेळ द्यायचा आहे. ठीक आहे ना? क्लिअर इथपर्यंत? ओके. चला. आता ह्या 3 दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे मित्रांनो? तर ही ट्रेनिंग 7 ते 9. ओके. 3 दिवस सलग, त्याला मध्ये गॅप नसणार, सलग 7 ते 9 ह्या 2 तासाची असेल, जिथे तुम्हाला वही पेन घेऊन बसायचे आणि स्वतःचे नोट्स काढायचे आहे.
इथून आम्ही तुम्हाला काय पाठवू, आणि ही ट्रेनिंग लाईव्ह असणार आहे, ही ट्रेनिंग रेकॉर्डेड नसणार आहे, लाईव्ह असणार आहे, हे लक्षात घ्या. काही ठिकाणी रेकॉर्डेड सेशन चिटकवतात, ते तसलं आम्ही करत नाही, लाईव्ह असणार आहे, म्हणजे तुम्ही प्रश्न उत्तर विचारू शकताय समोरासमोर. ओके, त्याच्यात पहिल्या दिवशी आपल्याला काय शिकायला मिळणार की DMIT नेमकं काय आहे, हे सायन्स काय आहे, कसं वापरायचं, काय असतं, कशासाठी युज होतं, हे सगळं तुम्हाला आम्ही सांगणार आहोत. त्याच्यानंतर त्याचं पोटेन्शियल काय आहे, म्हणजे मार्केटची व्हॅल्यू काय आहे त्याच्यामध्ये, की बाबा मी या क्षेत्रामध्ये उडी घेतलीच आहे, तर मला हे कळणं गरजेचं आहे की बाप रे, वर्ल्ड लेवलला हे एवढ्या दिशेने चालतंय, हे जागतिक स्तराला एवढ्या हायर लेवलला आहे, हे तुम्हाला याची कल्पना येईल, याची तुम्हाला आम्ही आयडिया देऊ, रिसर या सगळ्या गोष्टी क्लिअर करू, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स असा बिल्ड होईल की समोरच्या कुठल्याही व्यक्तीला तुम्ही हे सांगू शकता. ओके, सेकंड डेला आपण काय शिकणार आहोत की हे प्रेझेंटेशन जे आहे ते कसं द्यायचं, ही कॉन्सेप्ट लोकांना समजवायची कशी. आता हे समजवण्यासाठी किती वेळ लागतो माहितीये का, मॅक्झिमम 40 मिनिट, जास्त नाही. आता हे 40 मिनिटं मी कसं सांगतोय सांगा, ऍक्च्युली समजवायला लागतात 25च मिनिटं, पण हाय बाय गप्पा टप्पा, तुम्ही कुठल्या गावचे काय, हे थोडा रेपो बिल्ड करतो ना आपण लोकांशी, तर त्याला एक 10-15 मिनिटं जातात, म्हणून मी म्हणतोय की 40 मिनिटं. तर 40 मिनिटांमध्ये तुमचं प्रेझेंटेशन देऊन होतं, पण ते कसं द्यायचं, काय द्यायचं, आपण छान पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बनवलेलं आहे, ते तुम्हाला आम्ही सगळ्यांना देणार आहोत. ओके, म्हणजे जो कोणी आमचा ABP होईल त्याला हे देणार आहोत, आणि ती स्लाइड तुम्हाला पुढे पुढे फक्त करायची, म्हणजे तुम्हाला काय पाठ करून जायचंय का, नाही, तुम्हाला फक्त स्लाइड पुढे पुढे करायचंय, जसं आता मी करतोय, आणि स्लाइड समोर आली की तुम्ही बोलू शकता की नाही, कोणी बोलू शकतं, साहजिक आहे, पण ते देखील कसं प्रेझेंट करायचं, कुठल्या मुद्द्याला काय वाक्य वापरायची, हे देखील आम्ही तुम्हाला शिकवणार. ओके, आणि तिसऱ्या दिवशी आपण काय करणार आहोत की नेमकं याचं सेल कसं करायचं, ही विकायची कशी, ही तपासणी, ही टूल विकायचं कसं, आणि त्यांची क्वेश्चन हँडलिंग कशी करायची, प्रश्न उत्तर जे आहेत ती कशी करायची, त्यांच्या प्रश्नांना तोंड कसं द्यायचं, फेस कसं करायचं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही घेऊन बसलेलो आहोत. आणि सिलेबसचा बाहेरचा कुठलाही प्रश्न तुम्हाला येणार नाही. आपल्या लहानपणी नाही का 21 अपेक्षित असायचं की बाबा याच्या बाहेर तुला येणारच नाहीत प्रश्न, सो तसं आम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरे घेऊन बसलो, याच्या पलीकडे तुम्हाला कोणता प्रश्न येऊच शकत नाही. आता मला सांगा, एवढ्या लेवलला जर आम्ही तुम्हाला तयार केलं की तुमच्याकडे सगळीच म्हणजे हत्यारं आहेत, तुमच्या भात्यामध्ये सगळे बाण आहेत, तर तुम्ही हराल का, शक्यच नाहीये, कुठलाही प्रश्न असा येणार नाही. उज्ज्वला मॅम, ही ऑनलाईन असेल ट्रेनिंग. येस, आपण जे पहिल्या 6 गोष्टींमध्ये सांगितलं तसं ऑनलाईन ही ट्रेनिंग असेल, संध्याकाळी 7 ते 9, आणि लागोपाठ असेल, याचा गॅप नसेल. आता ते कधी काय ते मी सांगतो तुम्हाला एंडिंगला. ओके, देन हे जे काही गोष्ट आहे, हे जे काही म्हणजे आपलं मॉडेल आहे, ह्या मॉडेलला मित्रांनो एक रिन्युअल आहे, म्हणजे जसं मी म्हटलं वर्षभराचं हे तुमचं कॉन्ट्रॅक्ट आमच्याबरोबर असतं, वर्षभराचं अग्रीमेंट असतं, वर्षभराने तुम्हाला हे पुन्हा रिन्यू करावं लागतं विथ ओनली 5,000 रुपीज. ओके, सो तुम्ही रजिस्ट्रेशन करताना जे पैसे भरले, ते रजिस्ट्रेशन झालं, सगळ्या गोष्टी झाल्या, ट्रेनिंग झाली, तुम्ही शिकलात, सगळ्या गोष्टी, पैसे कमवायला सुरुवात केली, सगळं झालं, पण वर्षभराने आपल्याला फक्त आपलं जे अग्रीमेंट आहे ते रिन्यू करायचं आहे. तर रिन्यू करण्यासाठी ओनली 5,000 रुपीज आपण फीज ठेवलेली आहे, विच इज व्हेरी नॉमिनल. आता हे का नॉमिनल, तर त्या मुद्द्यावर मी आता येतो. ओके, आता जो सगळ्यांच्या इंटरेस्टचा पॉइंट आहे ना, तो आत्ता आहे, सगळ्यांचा जो आवडीचा मुद्दा आहे तो आत्ता मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ओके, चल, 8,000 रुपयाने आपण DMIT टेस्ट एखाद्याला दिली, तर मित्रांनो यावर तुम्हाला तब्बल 15% तुमचं शेअर तुम्हाला मिळणार आहे. किती मिळणार आहे, 15%. 8,000चे 15% किती होतात, कोणी सांगू शकेल, यांचं गणित चांगलं आहे, पटकन सांगा. अच्छा, बऱ्याच लोकांनी कॅल्सी काढलं बघा. सांगू शकेल, 1250. 1250 नाही होत मॅडम, 1200 होतात फक्त. ओके, सो 1200 रुपये होतात. सो 8,000 रुपयाने म्हणजे टेस्ट जर गेली तर तुम्हाला मित्रांनो तब्बल त्यावर 1200 रुपये डायरेक्टली मिळतात, आणि याच्यावर GST FST वगैरे काही तुम्हाला कट होत नाही. टोटल 1200 रुपये तुमच्या अकाउंटला आम्ही पाठवणार. क्लिअर का इथपर्यंत? ओके, आता इथे समजून घ्या, काही ठिकाणी काय होतं की आपल्या ओळखीचा व्यक्ती असतो, मग तिथे थोडा डिस्काउंट करावा लागतो 10%, किंवा काही ठिकाणी आपलं मोठं ग्रुप प्रेझेंटेशन असतं. ओके, जिथे काय करावं लागतं, आपल्याला थोडा डिस्काउंट द्यावाच लागतो, कारण ग्रुपमध्ये बल्कमध्ये बिझनेस मिळतो ना, अचानक आपल्याला 10, 15, 20, 25 टेस्ट मिळतात. ओके, आता मी रिसेंट प्रोग्राम केला होता ना गोदरेजमध्ये, त्याचे फोटोज पुढे आहेत, तुम्हाला दाखवतो मी. तर तिथे साधारण आय थिंक
200-250 पालक बसले होते आणि तिथल्या तिथे आपल्या 33 म्हणजे 33 टेस्ट डन झाल्या होत्या. ओके. आणि त्याच्यानंतर फॉलोअपने बाकीच्या जवळजवळ 100 टेस्ट आपल्या तिथून झाल्या. ओके. म्हणजे रेशो किती आहे कळतोय का तुम्हाला? सो 60, 70, 80% या ठिकाणी रेशो तुम्हाला मिळतो. ओके. तर आता इथे जर तुम्ही समजून घ्याल तर आपण त्या रेशो वाईज जर बघायचं झालं तर काही ठिकाणी 8,000 ला टेस्ट जाणारच आहे डेफिनेटली. पण जिथे आपण काय म्हणतो ओळखीचं आहे, बाबा ठीक आहे तुला 10% डिस्काउंट. मग किती झाले? 10% म्हणजे ₹800 डिस्काउंट दिला आणि 7,200 ने आपण ती टेस्ट दिली. काही ठिकाणी असं होतं की बल्कमध्ये बिझनेस मिळालाय किंवा तो म्हणतो अरे मी 2 मुलांचं करतो किंवा 3 मुलांचं करतो, जरा मला कमी करून दे ना. मग आपण तिकडे कमी करतो. काही ठिकाणी आपल्याला 15% डिस्काउंट द्यावा लागतो. तो 15% डिस्काउंट म्हणजे किती? तर ₹1,200 म्हणजे आपल्याला 6,800 ने टेस्ट द्यावी लागते. ओके. तर ₹8,000 ने जर तुमच्याकडून टेस्ट दिली गेली तर तुम्हाला मिळतात मित्रांनो 15% प्रमाणे ₹1,200. जर तुमच्याकडे 7,200 ने टेस्ट गेली तर तुम्हाला मिळतात ₹1,050 आणि तुमच्याकडे जर 6,800 ने टेस्ट म्हणजे 15% डिस्काउंटने जर टेस्ट दिली गेली तर तुम्हाला मिळतात साधारणतः ₹980 म्हणजे ₹1,000 पकडा. तर आता आपण हायर साईड म्हणजे प्रत्येक वेळेला कुठल्याही वेबिनार सेमिनारमध्ये तुम्ही बघितलं असेल मॅक्झिमम बाजू पकडली जाते. बरोबर आहे ना? मित्रांनो, मी तुम्हाला कमीत कमी बाजू पकडायला लावतो की मिनिमम याच्या तर खाली तुम्ही येणारच नाही. ₹1,000 तर आपण घेऊनच जाणार आहोत. भले 6,800 ने टेस्ट दिली तरी सुद्धा. लक्षात येतोय मी काय बोलतोय? आणि हे सगळीकडे होणार आहे का? नाही, काही ठिकाणी होणार आहे. तरी पण आपण 1,000नीच हिशोब पकडूया. तर ₹1,000 आपल्याला मिळाले. तुम्ही ₹1,000 तुम्हाला प्रॉफिट तुमचं जर मिळालं, ओके, आणि तुम्ही महिन्याला 10 जरी टेस्ट करताय, पर मंथ किती मी सांगतोय? ओन्ली 10. एका प्रेझेंटेशनला साहेब किती वेळ लागतो? 40 मिनिटं. किती लागतो? 40 मिनिटं. मग मला सांगा की 40 मिनिटाचा हिशोब जर धरला आणि मी माझा गॅप ठेवून सगळी कामं करून सगळं करून मी डेली काम नाही केलं, आठवड्यातून 2-3 दिवस जरी केलं तरी देखील माझ्या 10 टेस्ट होतात. लक्षात येते? तर मला किती रुपये मिळाले? ₹10,000 आणि ₹10,000 जर मला मिळाले पर मंथ तर माझे किती होतात? तर वर्षभराचे माझे ₹1,25,000 बाजूला जमा होतात. जिथे मी टाइमपास करत होतो, मजा मस्ती करत होतो, त्या सगळ्या गोष्टींचे मला पैसे मिळतात आणि वरून त्या लोकांचे आशीर्वाद लागतात की बाबा तुझ्यामुळे आम्हाला ही गोष्ट कळली, तुझ्यामुळे आमच्या घरात आलं, तुझ्यामुळे मला गायडन्स मिळाला. तर खरंच देव तुला मोठं करो की आमचे आशीर्वाद तुमच्याबरोबर आहे, आमच्या शुभेच्छा तुमच्याबरोबर आहेत आणि लोक आम्हाला देतात, आम्ही घेतोय रोजचे, आम्हाला माहिती आहे. तर हेच आशीर्वाद, ह्या शुभेच्छा तुम्हाला देखील मिळणार. लक्षात आलं? सो पैसे पण मिळाले, माझ्या वेळेप्रमाणे मिळाले, माझी इतर कामं देखील झाली सगळी, प्लस मला ब्लेसिंग पण मिळालं, मला शुभेच्छा मिळाल्या, मला आशीर्वाद पण मिळाला. लक्षात येतोय का विषय? आता ह्या कॅल्क्युलेशन मध्ये किंवा जे काही मी हिशोब सांगितला त्यामध्ये कोणाला काही प्रश्न असेल तर प्लीज मला जरा विचारायचं, म्हणजे आपण पुढे जाऊ. ओमकार सर, प्रियंका मॅडम, उज्ज्वला मॅडम. ओके, चला. ओके, चलो जाएंगे आगे. सो मित्रांनो, आता ही कॉन्सेप्ट जी आहे ही इथे आपल्याकडे का रन होऊ शकते याची काही कारणं मी तुम्हाला देतो. पहिली गोष्ट, पहिलं काय लिहिलंय बघा, पीपल्स डोंट नो देम सेल्फ प्रॉपरली. म्हणजे मला स्वतःबद्दलच काय माहित नाही. मी कोण आहे, मी कशाला जन्माला आलोय, माझ्यामध्ये काय आहे, माझ्यामध्ये काय नाही आहे, माझं असं सारखं सारखं गोष्टी का होत आहेत, मी वर जातो आणि खाली का येतो, मला काहीच कल्पना नाहीये याबद्दल. तर स्वतःची क्लिअरिटी नसल्यामुळे हे मार्केटमध्ये विकलं जाणार आणि विकलं जात आहे आणि आम्ही रोज विकतोय गेले 5 वर्ष. म्हणून तर मित्रांनो 5 वर्षात 12,000 झाले ना. तेही लॉकडाऊन 2-2.5 वर्ष असून, म्हणजे तुम्ही विचार करू शकता. ओके. त्याच्यानंतर काय, दे आर इंटरेस्टेड टू नो देम सेल्फ, पार्टनर और चाइल्ड. त्यांना स्वतःबद्दल, स्वतःच्या पार्टनर बद्दल म्हणजे नवरा किंवा बायकोबद्दल आणि स्वतःच्या मुलांबद्दल जाणून घ्यायचंय की मला सांग बाबा माझ्या मुलामध्ये काय, मला सांग माझा मुलगा कसा अभ्यास करणार, माझी मुलगी कुठल्या स्पोर्ट्समध्ये पुढे आहे का, सिंगिंग मध्ये आहे का, डान्सिंग मध्ये आहे का, काय आहे नेमकं माझ्या मुलीमध्ये, सिद्धेश मला सांग. आणि त्या पद्धतीने मग मी पॅरेंटिंग करेन. कसं हिचं पालकत्व करायचं मला सांग, मला कळत नाही. सो लोकांना हे हवंय, लोक हे घेऊ इच्छितात, पण फक्त आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची देरी आहे. समजतंय मित्रांनो काय बोलतो?
ओके. आता दे टेक शुअर डिसिजन अबाउट दोज करिअर. जे मी मगाचा मुद्दा तुम्हाला सांगितला मित्रांनो, 10वी नंतर आपल्याला माहिती आहे जेव्हा आपण ऍडमिशन घेतो तर साधारण 20-25 हजार 30 हजाराला सुरू झालेली फी ही 3-4 लाखापर्यंत आहे. म्हणजे एखाद्याला इंजिनिअरिंगला जायचंय तर वर्षाचा खर्च किती आहे? 2-2.5 लाख 3 लाख रुपये. एखादा डॉक्टर बनायचंय तर मग अजून 5-5.5 लाख रुपये. एखाद्याला नॉर्मल बाबा ग्रॅज्युएट व्हायचंय तर मग वर्षाचा खर्च किती आहे? बाबा जो 25-30 हजारा चालू होतो म्हणजे वया पुस्तकं कपडे ते पकडू तो 50-60 हजाराला जातो. पण एवढे सगळ्या ज्या गोष्टी असतात ना, हे 50-60 हजार असो नाही तर 2-3 लाख असो, एका निर्णयामुळे चुकीचे ठरतात. एक निर्णय आणि पुढे 5-6 महिन्याने मुलगा काय सांगतो, मुलगी काय सांगते, आई मला झेपतच नाही, बाबा मला हे कळतच नाहीये, मला हे होतच नाही. झालं, वर्ष वाया, पैसे वाया. मग मित्रांनो, योग्य निर्णय घ्यायला पाहिजे की नाही लोकांनी? मग ते घ्यायला पाहिजे तर त्यांची टेस्ट व्हायला पाहिजे. म्हणजे गरज आहे का मार्केटची? 100% गरज. लक्षात येत आहे तुम्हाला? ओके. आणि खाली जो पॉईंट दिलाय तोच मी म्हणत होतो आता, की पीपल सेव्ह दोज मनी, टाइम आणि एफर्ट्स. मुलांचा वेळ वाचणार, मुलांची एनर्जी वाचणार, पालकांचे एफर्ट्स वाचणार आणि पालकांचा पैसा देखील वाचणार. आता बऱ्याच ठिकाणी बघा आपल्याला ऐकायला येतं, आमच्याकडे तर रोजच्या गोष्टी आहेत या. आम्ही मुलाला ड्रॉइंग क्लासला घातलं होतं, 2 दिवस गेला नंतर काही गेला नाही हो. आम्ही मुलाला स्विमिंगला घातलं होतं, मुलीला कराटेला घातलं होतं, 15 दिवस गेली नंतर काही गेली नाही हो. म्हणजे त्यांचे असेच 5-5, 6-6, 8-8, 10-10 हजार रुपये ना एकेका कोर्सचे वाया गेले. मग बाबा पहिलंच बघ ना, तुझी मुलगी कराटेसाठी आहे की नाहीये, तुझा मुलगा ड्रॉइंगसाठी आहे की नाही हे आधीच बघून घे. नंतर 1000 रुपये घालवण्यापेक्षा एकदाच टेस्ट कर. आता हे सांगितल्यामुळे लोक करणार का नाही करणार? इझिली करणार, प्रश्नच नाहीये. ओके. आणि नो एज ऑर जेंडर क्रायटेरिया, म्हणजे स्त्रीनेच करायला पाहिजे, पुरुषानेच करायला पाहिजे, लहानने करायला पाहिजे, मोठ्याने नाही करायला पाहिजे, असं काय आहे का? नाही. एका वर्षाच्या बाळापासून वय वर्ष 100 पर्यंत कोणीही करू शकतं. तुम्ही जर आमच्या इंस्टाग्राम पेजवर गेलात, फेसबुक पेजवर गेलात, नक्की व्हिजिट करा. तिथे तुम्ही बघू शकता रिटायर पर्सन लोकांनी सुद्धा आपल्या टेस्ट करून घेतल्यात आणि आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे मित्रांनो. आता तुम्ही म्हणाल त्यांना काय गरज? तर ते लोक जेव्हा आमच्याकडे आले ना, आम्ही स्वतः शॉक होतो. त्यांचं म्हणणं होतं की सिद्धेश सर, राज सर, मी रिटायर झालीये, मी रिटायर झालोय, पण मला घरी नाही बसायचं, मला काहीतरी करायचंय. हे घ्या माझे फिंगरप्रिंट आणि मला रिपोर्ट द्या आणि मला सांगा मी कशात हुशार आहे बरं, मी काय एखादा व्यवसाय करू शकते का, मी एखादं काय दुकान टाकू शकतो का, असे लोक येत आहेत मित्रांनो. सो आतापर्यंत 54, 52, 58, 61, मॅक्झिमम 74 वर्षाच्या लेडीची आपण टेस्ट केली. किती? 74. तर हे तुम्ही समजू शकता की ह्याला वयाची आणि जेंडरची अट नाही, म्हणजे कोणीही हे करू शकतंय. मला सांगा, मार्केट ओपन आहे की नाहीये? 100% ओपन आहे. म्हणजे याच्यात असं नाही ना, लिपस्टिक असेल तर बाबा पुरुष लावणार का? नाही, बायकाच लावणार, मुलगी लावणार. बरोबर आहे ना? कपडे असतील तर मग ठराविक कपडे पुरुषच घालतात, ठराविक कपडे लेडीजच घालतात. पण आपल्याकडे असं काय आहे का? कुठलाही भेदभाव नाही आपल्या. गृहिणी पण ही टेस्ट करू शकते, जॉबला जाणारा व्यक्ती पण करू शकतो, रिलेशनशिपसाठी नवरा बायको पण करू शकतात, व्यवसाय करण्यासाठी तरुण पण करू शकतो, मुलांना समजून घेण्यासाठी मुलं पण करू शकतात. लक्षात येतोय विषय? सो त्याच्यामुळे मार्केट ओपन आहे, हे तुम्ही कोणालाही आणि कितीही घरांमध्ये देऊ शकताय. ओके. चला, सेकंड लास्ट पॉईंट, अफोर्डेबल प्राइस. आता तुम्ही म्हणाल सर 8,000 रुपये आहे, लोक देणार का? आता मी गमतीशीर तुम्हाला एक प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला नका देऊ, स्वतःला द्या आणि तुमच्या चेहऱ्यावर स्माईल येते की नाही ते बघा. मला सांगा मित्रांनो, तुम्ही बिल्डिंग घ्या, फ्लॅट घ्या, झोपडपट्टी घ्या, बैठी चाळ असू दे, काही असू दे, आज मला सांगा कुठला व्यक्ती असा आहे हो की ज्याच्या खिशामध्ये 15,000च्या खालचा मोबाईल आहे? कोण आहे असा व्यक्ती? सांगा तुम्ही मला. आहे कोण? मिळालं ना उत्तर? तुमची स्माईलच सांगून जाते. तो जर मी एंटरटेनमेंट, मजा मस्तीसाठी दर 2 वर्षांनी 3 वर्षाने नवीन मोबाईल घेतो की नाही, 15-20 हजाराचा, 25-30 हजाराचा, मग मी आयुष्यात एकदा माझ्या मुलाची, मुलीची किंवा माझी स्वतःची आयुष्यात एकदा 8,000 रुपयांनी टेस्ट नाही करू शकत का? करू शकतो. लोकांकडे पैसा आहे, पण लोकांना माहित नाही की तो कशामध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे. लक्षात येतं? तुम्ही आणि मी जर ते दाखवून दिलं की हे इतकं गरजेचं आहे, हे इतकं इसेन्शियल आहे, इतकं प्रायोरिटी बेसवर आहे, तर लोक करणार का नाही करणार हो? गॅरंटेड करणार. आम्हाला तुम्ही 10 घरांमध्ये नेल ना, 10 घरात, आणि 10 प्रेझेंटेशन दिलं, तर आम्ही 10च्या 10 टेस्ट घेऊन उठतो. हा आमचा रेशो आहे पॅशनच्या सगळ्या फ्रँचायझीवाल्यांचा. सो एवढ्याच लेवलला आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत आणि एवढ्या लेवलला आम्ही तुम्हाला माहीर करणार आहोत या गोष्टीमध्ये, की तुम्ही बसल्या ठिकाणी टेस्ट घेऊनच येणार.
एवढं आम्ही तुम्हाला ट्रेनिंग एकदम जबरदस्त लेवलचं ट्रेनिंग देणार आहोत. ओके. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मगाशी पण आपण डिस्कस केली, वन्स इन अ लाईफ, आयुष्यात एकदाच करायचं. पण मित्रांनो, आयुष्यात जर एकदाच करायचंय, अहो मोबाईल आपण 10 वेळा घेतो, टीव्ही फ्रीज आपण 10 वर्षांनी घेतो, बरोबर आहे ना, बदलतच असतो काय ना काय. मग आपण ह्या गोष्टी जर घेत असतो, करत असतो, हे तर आयुष्यात एकदा करायचंय, ते पण 8,000 रुपये, म्हणजे लोक करणार का नाही करणार. सो सगळ्या बाजूने तुम्ही जर बघाल तर याच्यासाठी मार्केट ओपन आहे आणि या गोष्टीसाठी लोक तयार आहेत. फक्त आपण लोकांपर्यंत योग्यरित्या पोहोचलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी मार्केटिंग कशी करायची, काय करायची, याचं देखील आम्ही ट्रेनिंग देणार आहोत, तुम्हाला सपोर्ट करणार आहोत. सो काही काळजी करायची गरज नाहीये या ठिकाणी. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे मित्रांनो हा व्यवसाय चालू शकतो आणि ऑलरेडी चालतोय. म्हणूनच आपण महाराष्ट्रभरात आहोत. 5 वर्षात गेल्या 60 फ्रँचायझी आपण केलेल्या आहेत. चालला नसता तर 60 झाल्या नसत्या, आपण 4-5 वर थांबलो असतो. लक्षात येते इथपर्यंत? ओके. चला पुढे जाऊया. हे काही आपले ट्रेनिंग प्रोग्राम आहेत मित्रांनो या ठिकाणी. इथे तुम्ही बघू शकताय. आपण काय करतो, बऱ्याचशा शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये, हा मुद्दा नीट समजून घ्या. थोडक्याच आहे पण नीट समजून घ्या. काही शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये आणि क्लासेसमध्ये किंवा सोसायटीमध्ये जातो. तिथल्या मेन व्यक्तीला भेटतो आणि आपले जे टॉपिक्स दिलेले आहेत ना, ह्या टॉपिकवर आपण बोलतो. तुम्ही झूमवर अटेंड करताय सगळे, तर तुम्ही थोडंसं स्क्रीन झूम करून बघू शकता मोबाईलची. इथे दिलंय काय, हाऊ टू डू सक्सेसफुल पॅरेंटिंग, म्हणजे यशस्वी पालकत्व कसं करायचं, सक्सेसफुल करिअर कसं निवडायचं, सोशल मीडियाचा इम्पॅक्ट आपल्यावर कसा होतोय, स्ट्रेस फ्री एक्झाम, म्हणजे परीक्षेच्या आधी मुलांनी स्ट्रेस फ्री एक्झाम कशी द्यायची. बरेचदा मुलांच्या पोटात गोळा येतो, चक्कर येते, भीती वाटते, है ना, शी सूला होते घाबरून. तर ह्या गोष्टी कशा टाळू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर स्टुडंट डेव्हलपमेंट प्रोग्राम, टीचर डेव्हलपमेंट प्रोग्राम, मिडल क्लास ट्रॅक, या सगळ्या टॉपिकवर आहे ना आपण 1.5-2 तासाचं सेशन घेतो. त्या सोसायटीमध्ये जाऊन, तिकडे त्या क्लासमध्ये जाऊन, त्या पालकांसाठी किंवा मुलांसाठी ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या टॉपिकवर आपण बोलतो. 1.5-2 तासाचं सेशन असतं. आणि त्या सेशनच्या शेवटला आपण DMIT टेस्ट बोलतो, की DMIT टेस्ट गरजेची कशी आहे. ओके. आणि ऑन दी स्पॉट आपल्याला काही रिझल्ट तिथल्या तिथे मिळतो. येते लक्षात मी काय म्हणतो. तर असे काही तुम्ही प्रोग्राम जर लावले तर मी किंवा राज सर, आमच्या दोघांपैकी कोणतरी तिकडे येणार, तो प्रोग्राम डिलिव्हर करणार. ओके. त्याचे तुम्हाला किंवा त्या सोसायटीला कुठलेही चार्जेस द्यायचे नाहीये. कळलं मी काय सांगतोय. तुम्हाला किंवा त्या सोसायटीला किंवा त्या क्लासला, त्या शाळेला कोणतेही चार्जेस द्यायचे नाहीये. फक्त अट एवढीच आहे की मुंबई आणि ठाण्याच्या बाहेर कुठे हे असेल, मुंबई आणि ठाणे याच्या बाहेर कुठे असेल, तर येण्या जाण्याचा ट्रॅव्हलिंगचा खर्च मात्र त्या संस्थेला करावा लागेल. म्हणजे त्या शाळेला, त्या सोसायटीला किंवा जो कोणी व्यक्ती सेक्रेटरी वगैरे असेल त्याच्याशी ते बोलून घेऊ शकतात. तेवढाच विषय फक्त, म्हणजे जे आहे बाबा, जे काही मी सांगतोय त्याच्यामध्ये लूप होल काय राहू नये म्हणून क्लिअर करतोय सर. ओके. सो यायचं जायचं ट्रॅव्हल, जसं आता आम्ही पुण्याला जातो, तर पुण्याला जाणं आणि येणं ह्याचं काही ट्रॅव्हलिंग जे काय असेल ते त्या शाळेला किंवा त्या सोसायटीला द्यावं लागेल. बाकी आम्ही येणार, 2 तास उभे राहणार, प्रोग्राम डिलिव्हर करणार, आपली PPT दाखवणार, ह्याचे कुठलेही चार्जेस नाही. लक्षात आलं का विषय. ओके. आता इथे मित्रांनो गंमत अशी की एकदा आम्ही तो सेशन घेतला आणि तिथले समजा 50 लोक बसले, एखाद्या सोसायटीमधले 50 लोक बसले आणि 50 मध्ये आपण त्यांना सांगितलं की आत्ताच्या आत्ता जो नाव नोंदवेल, नाव रजिस्टर करेल, तर त्याला आम्ही समजा 10% सूट देत आहोत, म्हणजे 7,200 मिळेल, 800 रुपये सूट. तर त्या 50 मधले 20 लोक तयार झाले की अरे मला पाहिजे, चला सूट पण देतात तेव्हा एवढं चांगलं आहे, आणि ते तयार झाले. ओके. आता 20 लोक तयार झाले, तर मित्रांनो तुम्हाला 20 लोकांचा बिझनेस एकत्र आला. समजतंय मी काय बोलतोय. आता किती रुपये आपण पकडले होते, 1200. पण आता 1200 ने गेलं का नाही, आपण डिस्काउंट दिला ना, त्यामुळे समजा 15% आपण 1000 पकडू. तर 20 लोक एकत्र आली, बल्कमध्ये आपल्याला मिळाली, की त्यांनी नाव नोंदवलं ह्या 20 लोकांनी की मला ही टेस्ट पाहिजे. तर मित्रांनो त्या 2 तासाच्या सेशन मध्ये, त्या 2, 2.5, 3 तासाच्या ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला फटकन 20,000 रुपये पण निघून जाणार. लक्षात आलं मी काय म्हणतोय. सो असे देखील तुम्ही प्रोग्राम राबवू शकता. सो फक्त त्या 8-10 हजारावर लक्ष देऊ नका. असे प्रोग्राम जर घेतला तर एका फटक्यात तुमचे, हे आपलं रेग्युलर चालूच पाहिजे, रेग्युलर आपण हे चालूच ठेवायचं, पण असे प्रोग्राम मध्ये 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 ठेवत राहायचे. आणि याच्यासाठी अजून एक गुड न्यूज आहे तुम्हाला, की पहिले बदलापूरला चालेल मॅडम, एवढं काय नाही. ते बाय ट्रेन आपण जवळ आहे ना, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. ओके. आणि आपलं ऑफिस जे आहे ना ते बदलापूरलाच आहे, गणेश चौकामध्ये, मांजर्लीमध्ये.
ओके, येस. सो एक गुड न्यूज आहे, ती गुड न्यूज अशी की तुम्हाला कुठल्याही क्लासेस बरोबर किंवा कुठल्याही सोसायटीच्या सेक्रेटरी बरोबर मीटिंग करायची असेल आपल्या ह्या विषयासाठी, तर तुम्ही फक्त त्यांचा वेळ घ्या आणि तिथे पहिलं प्रेझेंटेशन द्यायला आम्ही येणार. काय बोलतोय मी? पहिलं प्रेझेंटेशन द्यायला आम्ही येणार. ते प्रेझेंटेशन तुम्ही नीट बघायचं, नीट समजून घ्यायचं आणि देन पुढचे प्रेझेंटेशन तुम्ही करू शकता. सो एवढ्या डीपली आम्ही उतरून तुमच्या बरोबर काम करणार आहोत. काही काळजी करू नका, आम्ही तुमचा हात धरलाय तो सोडणार. ठीक आहे ना? कुठलं प्रेझेंटेशन बोलतोय मी? सोसायटीचं, क्लासेसचं, शाळेचं असेल तरच. नॉर्मल प्रेझेंटेशन नाही. नॉर्मल तुम्हाला द्यायचे आहेत कारण का ते आम्ही ट्रेनिंगमध्ये शिकवणार आहोत. ते नॉर्मल आहे. ओके? ठाण्याला तिथे काय हरकत नाही मॅडम. त्याबद्दल मी बोलतो. म्हणजे तुम्हाला जर तिकडे घ्यायचं असेल ना, तर ते फिंगरप्रिंट कशी घेऊ शकतो, काय करू शकतो त्याबद्दल आपण बोलू. आयदर तुम्हाला एकतर त्यांच्याकडे जाऊन प्रेझेंटेशन द्यावं लागेल किंवा तुम्हाला ऑनलाईन प्रेझेंटेशन द्यावं लागेल त्यांना. ओके? हां. इथपर्यंत क्लिअर आहे का सगळं? ओके, चला जाऊया पुढे. तो बघा हा विक्रोळीला प्रोग्राम झाला होता. इकडे आपल्याकडे गोदरेज जे कंपनी आहे, जे टाळे बनवतात, कबड बनवतात, तिकडे हा प्रोग्राम झाला होता. हे मोठमोठे प्रोग्राम आहेत, तुम्ही बघू शकता समोर. त्याच्यानंतर बघा आपला हा चिंचपोकळी या ठिकाणी मी जिथे राहतो तिथे हा प्रोग्राम झाला होता एका सोसायटीमध्ये. डॉक्टर कंपाऊंड म्हणून मोठी सोसायटी आहे. त्याच्यानंतर हा आता गुजरातला झाला होता, वडोदराला प्रोग्राम हा झाला होता. सो तिथे तुम्ही बघू शकता. आमचे एक फ्रँचायझी आहे स्नेहा मॅडम म्हणून, त्यांच्यातर्फे हा प्रोग्राम झाला होता. हा नगरला झाला होता. ओके. राहुरी नगर जिल्ह्यामध्ये राहुरी जो तालुका आहे, त्या राहुरी तालुक्यामध्ये कृषी विद्यापीठ आहे. त्या कृषी विद्यापीठाच्या प्रोफेसर लोकांसाठी आम्ही हा पॅरेंटिंगचा प्रोग्राम घेतला होता. म्हणजे विचार करा, प्रोफेसर लोकांसाठी पॅरेंटिंगचा प्रोग्राम. ओके. सो खूप छान छान प्रतिसाद मिळाला होता. त्याच्यानंतर टीचर डेव्हलपमेंट प्रोग्राम ठाण्यामध्ये दिवा नावाचं स्टेशन आहे, तिकडे दिव्याला हा प्रोग्राम झाला होता आपला न्यू गुरुकुल कॉन्व्हेंट स्कूलमध्ये. त्याच्यानंतर पुण्यामध्ये भोर तालुका आहे, भोर तालुक्यामध्ये किकवी नावाचं ठिकाण आहे, तिकडे हा एक झाला होता टीचर डेव्हलपमेंट प्रोग्राम. टीचर लोकांसाठी पण आपण प्रोग्राम घेत असतो. त्याच्यानंतर हा झाला होता पुण्याला आळंदीला झाला होता टीचर डेव्हलपमेंट प्रोग्राम. पुढे हा स्ट्रेस फ्री एक्झाम, परीक्षेच्या आधी जे मी म्हटलं कसं करायचं काय, तर श्री समर्थ क्लासेस कांदिवली मुंबईला हा झाला होता. त्याच्यानंतर इस्माईल युसुफ कॉलेज जोगेश्वरीला हा प्रोग्राम झाला होता की सक्सेसफुल करिअर कसं निवडायचं कॉलेजच्या मुलांसाठी. त्याच्यानंतर कन्या आश्रम शहापूर जे आहे ठाणे जिल्ह्यामध्ये शहापूर येतं आसनगाव वरून जवळ, तिथे झाला होता स्टुडंट डेव्हलपमेंट प्रोग्राम झाला होता. ओके, विद्यार्थिनींसाठी. त्याच्यानंतर वर्ल्ड मेंटल हेल्थ डे म्हणजे जागतिक मानसिक आरोग्य दिन होता. तर पोलीस डिपार्टमेंटसाठी स्ट्रेस जो असतो, ते बिचारे पोलीसवाले ताणतणाव जास्त असतो, तर ते स्ट्रेस रिलीफ कसं करू शकतील याच्यासाठी अलिबाग या ठिकाणी पोलीस मुख्यालय आहे रायगड जिल्ह्याचं, तिथे हा पोलीसवाल्यांसाठी प्रोग्राम झाला. सो अशा मोठमोठ्या प्रोग्रामला आपल्याला बोलवलं जाते आणि आपण तिकडे हे प्रोग्राम केलेले आहेत. क्लिअर आहे इथेपर्यंत? ओके. तर असे मोठमोठे प्रोग्राम आम्ही ऑलरेडी केलेत, राबवतो आहोत. तुम्ही देखील राबवू शकता, जिथून आपल्याला बल्कमध्ये व्यवसाय येतो, बिझनेस येतो. ठीक आहे. चला आता शेवटच्या मुद्द्याला आपण आहोत. तर तत्पूर्वी त्या गुड न्यूज देण्यापूर्वी मला सांगा, इथपर्यंत तुम्हाला क्लिअर आहे का? आणि इथपर्यंत कोणताही प्रश्न असेल तर बिंदास विचारा. तुम्ही माईक ऑन करून प्रश्न विचारला तरी चालेल, चॅट बॉक्समध्ये चॅट केलं तरीही चालेल. ओके, क्लिअर आहे. उज्ज्वला मॅडम म्हणतात येस, थँक्यू मॅम. ओमकार सर, प्रियंका मॅम किंवा अजून कोणी मेसेज पाठवलेले बाकी सगळे? ओके, ऑल क्लिअर. येस, थँक्यू. ओके, चला. आता तुमच्याकडून प्रश्न नसतील तर कदाचित नंतर येणारा प्रश्न मी तुम्हाला आत्ताच सोडवतो. मित्रांनो, तुम्ही आमचं एबीपी पार्टनर झालात, म्हणजे जी काही फीज आहे ती भरून. त्याच्यानंतर एबीपी पार्टनर झाल्यानंतर ओके, ती ट्रेनिंग मिळाली, त्या सगळ्या गोष्टी झाल्या, सर्व झालं व्यवस्थित. ओके. तर याच्यात आहे ना, तुम्हाला तुमचं काम, तुमचा रोल एवढाच आहे, समोरच्या व्यक्तीला भेटून तुम्हाला प्रेझेंटेशन द्यायचंय. कसं? एकतर लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर. आणि त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला ती पीपीटी, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन देणार आहोत. ओके. ते प्रेझेंटेशन फक्त पुढे 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 करायचंय, क्लिक करायचं मोबाईलवर आणि प्रेझेंटेशन द्यायचंय. कसं द्यायचं ते आम्ही ट्रेनिंग तुम्हाला देणार आहोत. हा एवढाच रोल तुमचा आहे आणि त्याला तयार करायचा, म्हणजे क्लोजिंग करून की बाबा मला टेस्ट करायची, मी रेडी आहे. हे तुमचा रोल आहे. बाकी त्याचं फिंगरप्रिंट घेणे आणि त्याची काउन्सिलिंग करणे हे सगळं पूर्णतः पॅशनकडे काम राहील. म्हणजे तुमचा रोल किती आहे कळला का? फक्त 20% रोल तुमच्याकडे, बाकी 80% आमचं काम आहे. त्याच्याकडे जाऊन फिंगरप्रिंट घेणे
आणि त्याचं काउन्सिलिंग करणे हे पूर्णतः आमचं काम आहे. तुमचं काम काय, फक्त त्याला कॉन्सेप्ट एक्सप्लेन करायचं आणि त्याला तयार करायचं ह्या टेस्टसाठी, त्याच्या प्रश्नांची उत्तरं देऊ. क्लिअर इथपर्यंत? सो एवढासा रोल तुमचा तुम्हाला फॉलो करायचा आहे. ओके, चला आता जाऊया पुढे. सो माझ्याकडे तुमच्यासाठी आता 2 गुड न्यूज आहेत, त्या आपण सांगूया आणि या ठिकाणी थांबूया. पहिली गुड न्यूज अशी आहे की जी काही फीज तुम्ही देताय आम्हाला ऍज अ एबीपी पार्टनर, म्हणजे आमच्याशी पार्टनरशिप करण्यासाठी, त्याच्यामध्येच आम्ही तुम्हाला एक गोष्ट देतोय की पॅशनचे जेवढे काही ऑनलाईन किंवा ऑफलाईन प्रोग्राम असतील पुढे, ओके, जसे की सोशल मीडियाचा प्रोग्राम असतो, कसं वागायचं कसं बोलायचं हा प्रोग्राम, वेगवेगळे प्रोग्राम असतात, ऑफलाईन असू दे किंवा ऑनलाईन असू, त्याचे जे काही चार्जेस असतात ना, तुम्हाला जर तो अटेंड करायचा असेल, आमच्या एबीपी पार्टनर लोकांना जर तो अटेंड करायचा असेल, तर त्यांना मित्रांनो डायरेक्टली, तुम्हाला सगळ्यांना डायरेक्टली 50% डिस्काउंट मध्ये मिळणार. म्हणजे एखादा लेक्चर जर 199 म्हणजे 200 रुपयाचा असेल, तर तुम्हाला तो फक्त 99 रुपयाला म्हणजे 100 रुपयाला मिळेल. पण एखादं मोठं काही सेशन, मोठे काही ट्रेनिंग जी 10,000 रुपयाची असेल, ती देखील तुम्हाला 5,000 ला मिळेल. लक्षात येतंय मी काय बोलतोय? 100 रुपयाचं असो, 200 रुपयाचं असो, 500चं असो, 1000चं असो, नाही तर 10,000चं असो, कोणतंही असू दे, तुम्हाला जर ते अटेंड करायचं असेल ऑनलाईन किंवा ऑफलाईन, त्याच्यामध्ये 50% सूट, डायरेक्टली 50% ऑफ. सो विच इज व्हेरी गुड न्यूज फॉर यू. सेकंडरी न्यूज सांगण्याआधी मला तुम्हाला विचारायला आवडेल, जर तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत, सर्व विषय क्लिअर आहेत, तर किती जणांना असं वाटतंय की ठीक आहे, यांनी जर प्रॉपर मला ट्रेनिंग दिली आणि यांच्याकडनं मला प्रॉपर मार्केटिंग सपोर्ट मिळाला, सगळ्या गोष्टी झाल्या, फ्लायर बिअर बनवून मिळाले, सगळ्या गोष्टी मला क्लिअर झाल्या, तर हो, करायला हरकत नाही. मला वाटतंय थोडंफार तरी मी करू शकतो. ऍटलीस्ट 20%, 30%, 50% असे किती लोक आहेत ज्यांना वाटतंय की येस, हरकत नाही मला करायला? ओके, ओमकारजी म्हणतायत येस. ओके, थँक्यू. येस, उज्ज्वला मॅडम म्हणतायत ओके. प्रियंका मॅडम बोलताय ऍब्सोल्युटली येस सर. ओके, थँक्यू. ओके, तर मित्रांनो, तुम्हा सगळ्यांसाठी माझ्याकडे गुड न्यूज अशी आहे की आज तुमच्यासाठी आम्ही एक ऑफर आणली, आणि ही ऑफर अशी आहे की आज रात्री 12 वाजेपर्यंत, आज रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला फक्त 500 रुपये पुढे करायचे आहेत ऍज अ टोकन म्हणून, की आय एम इंटरेस्टेड आणि मला हे करायचंय आणि मला ह्या गोष्टींमध्ये यायचंय, मला तुमच्याबरोबर पार्टनरशिप करायची. ओके, आज रात्री 12 वाजेपर्यंत फक्त 500 रुपये तुम्हाला पाठवायचे. आता आपला हा वेबिनार संपला की आपला जो ग्रुप आहे ना, त्या ग्रुपमध्ये स्कॅनर येईल, त्या स्कॅनर स्कॅन करून तुम्हाला पाठवायचे आज रात्री 12 वाजे. जर हे तुम्ही केलं आणि तुमचं रजिस्ट्रेशन बुक झालं, तर तुम्हाला आमच्या बरोबर पार्टनरशिप मिळेल मित्रांनो, फक्त आणि फक्त 1999 रुपयामध्ये. %60 ऑफ. हा, पण मित्रांनो हेही खरंय की ही ऑफर फक्त आज रात्री 12 वाजेपर्यंत ओपन आहे, तर याची दखल मात्र सगळ्यांनी घ्या. आता थोडा विचार करा, थोडासा, खरंच 2,000 रुपयात कुठला व्यवसाय सुरू होतो का हो? पण नक्कीच याचा रॉंग वेने विचार करू नका की अरे 2,000 रुपये घेत आहेत, मग हे लोक काय देणार, काय नाही देणार, असं करू नका. बिंदास, 100% सांगतो, खात्रीनिशी राहा, बिंदास राहा. जेवढे काही ट्रेनिंग मिळाले, जेवढ्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या मिळणार आहेत. सो क्लिअर इथपर्यंत? ओके, चला अगेन मी तुमच्या समोर येतो. ओके, बरं, दिसतोय मी आता व्यवस्थित स्क्रीनवर? हो सर. हो सर. ओके, चला. आय होप की सगळ्यांना ही ऑफर आवडली असेल, सगळ्यांना हा कॉन्सेप्ट आवडला असेल. डीएमआयटी नेमकं काय, याच्यात आपण डीपली गेलेलो नाही आहोत. ते का, कारण आपण ट्रेनिंग मध्ये पाहणार आहोत. मी तुम्हाला 100% पॅशन तर्फे आव्हान करतो
तुमचं स्वागत करतो. ऍज अ एबीपी म्हणून आमच्याबरोबर या, ऍफिलिएट बिझनेस पार्टनर म्हणून या, पार्टनरशिप करा आणि नक्कीच तुमचं योगदान जे आहे ते सार्थ ठरेल. आता हे आम्ही का सांगतोय आणि मी मगाचपासून बोलतोय की गणपती येत आहेत, गणपती येत आहेत, गणपती येत आहेत, हे मी सांगतोय कारण मित्रांनो, कुठलाही ज्या वेळेला उत्सव सुरू होतो ना, ज्या वेळेला, तर आपण असं म्हणतो की खरंच त्यावेळेला जर मला फायदा झाला, त्यावेळेला माझ्या खिशात पैसे असतील तर किती छान वाटतं ना आपल्याला तो उत्सव साजरा करायला. तर मित्रांनो, हेच माझं म्हणणं आहे आणि म्हणूनच तुम्ही आज ही जर ऑफर घेतलात आणि तुम्ही आमच्या बरोबर रजिस्ट्रेशन केलं तर पुढे फक्त किती भरायचे तुम्हाला? 1500 रुपये. ते 1500 रुपये भरण्यासाठी पुढचे 5 दिवस तुमच्या हातात आहे. ओके, म्हणजे आज आहे तारीख 6, 7, 8, 9, 10, 11 हे 5 दिवस तुमच्या हातात आहेत. ओके, 12, 13 आणि 14 ह्या 3 दिवशी, 12, 13 आणि 14 ह्या 3 दिवशी आपण जे आपली ट्रेनिंग आहे ती आपण करणार आहोत. संध्याकाळी 7 ते 9, 12, 13, 14 सोमवार, मंगळवार, बुधवार. क्लिअर आहे का इथपर्यंत? याच्यात काही प्रश्न कोणाला? बारा, 13, 14 सोमवार, मंगळवार, बुधवार 3 दिवस 7 ते 9 आपली ही ट्रेनिंग असेल आणि 3 दिवसामध्ये आपण सगळ्या पूर्णतः गोष्टी आपण क्लिअर करणार आहोत. सो पुढचे 1500 रुपये भरण्यासाठी तुम्हाला 5 दिवस मिळत आहेत. इझिली आपण काही ना काही गोष्टी अफोर्ड करू शकतो किंवा काही जणांचे पगार व्हायचे असतील किंवा काही ऍडजस्ट करायचं असेल तर तुम्ही करू शकता. ओके, तर त्याच्यासाठी आपण 5 दिवस तुम्हाला वेळ देतोय. उरलेले पैसे तुम्ही भरू शकता. फक्त 11 तारखेपर्यंत तुमचं उरलेलं पेमेंट झालं पाहिजे, तर तुम्ही 12 तारखेला ट्रेनिंगला एलिजिबल आहात. क्लिअर इथपर्यंत? आता बाकी कोणाचाही काही प्रश्न असेल तर विचारा, अन्यथा आपण थांबू. पण मी रिक्वेस्ट करेन तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करेन, तुम्ही वेळात वेळ काढून हा सेमिनार बघितला, वेबिनार बघितला, माहिती घेतली, त्याबद्दल पॅशन टीम कडून धन्यवाद. पण आता आपल्या ग्रुपमध्ये ज्या 4 लिंक येतील, एक आहे गुगल रिव्ह्यूची लिंक आहे, दुसरी आहे युट्यूब चॅनलची, तिसरी आहे इंस्टाग्रामची, चौथी आहे फेसबुकची. तर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला तुम्ही व्हिजिट करा. सॉरी, आता आमच्या नाही, आपल्या म्हणायला पाहिजे. सो आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला व्हिजिट करा. तिथे सगळ्या गोष्टी बघा, आपल्या ऍक्टिव्हिटीज काय होतात, कशा होतात, कुठे कुठे आपण प्रोग्राम घेतोय, त्याला फॉलो करा त्या पेजला. देन तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर जा आणि तिथे आपल्या भरपूर केस स्टडीज आहेत, त्या केस स्टडीज पण बघा. त्यांना देखील लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गुगलला जाऊन गुगलचे रिव्ह्यू वाचा की लोक खरंच आपल्याबद्दल काय बोलतायत, कुठल्या लेवलला आपल्याला बघतायत. हे वाचल्यामुळे, हे बघितल्यामुळे ना मित्रांनो, मी जे काही सांगितलंय ना त्याच्यावर एक शिक्कामोर्तब होईल, एक स्टॅम्प बसेल की या सिद्धेश सरांनी जे काही सांगितलं ते खरंच आहे आणि ते आम्हाला दिसतंय. आणि ते दिसल्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि तुमची निर्णय घ्यायला तुम्हाला अजून एक मदत होईल त्या ठिकाणी. तर जरूर तिथे जा, व्हिजिट करा आणि जरूर तुम्ही ते पहा, क्रॉस चेक करा. ओके, सो आय होप की तुमचा हा 1.5 तास मार्गी लागला असेल. नक्कीच वेळ वाया गेला नसेल. एक नवीन माहिती, एक नवीन संधी तुम्ही पाहिलात. तर मी जे नेहमी आमच्या प्रोग्रामच्या शेवटला म्हणतो ते बोलून मी एंड करेन या ठिकाणी. आनंदी राहा, यशस्वी व्हा आणि स्वतःचं पॅशन जगत राहा. ओके, सो धन्यवाद. कोणालाही काही प्रश्न असेल तर बिंदास तुम्ही आम्हाला पर्सनली व्हॉट्सअप करू शकताय किंवा कॉल करू शकताय. हा प्रोग्राम झाल्यावर कॉल केला, व्हॉट्सअप केला तरी चालेल. कोणताही प्रश्न असेल बिंदास कॉल करा, मेसेज करा, व्हॉट्सअप करा. सेम नंबर आपण ग्रुपवर जो दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता, राज सरांना अथवा मला. ठीक आहे, चलो, थँक्यू व्हेरी मच. बाय बाय, धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो, बाय. सगळे पदार्थ करा. बाय सर, बाय. येस, थँक्यू. थँक्यू सर, बाय. थँक्यू मॅडम, वेलकम. थँक्यू सर. थँक्यू सर, वेलकम. थँक्यू ओंकार सर, वेलकम. अजून एक विचारायचं होतं. विवेक सर, मी बोलतो तुमच्यावर पर्सनली. ओके, ठीक.